तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाचे माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला आलो निजाचे माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका मने वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाचे माहेरा भेटी रखुमाईचे वरा महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचित आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी गातिला मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हे वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या संतांच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाचे माहेरा भेटी रखुमाईचे वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक दिवशी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि परमार्थ करत असताना जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ रूपी आपल्या जीवनाचा कसा शेवट गोड झाला त्याचा परिहार तुकोबाराय या अभंगामध्ये देतात विठाला
त्यापूर्वी अल्पसा परिहार देणे तो अत्यंत गरजेचा, आणि तो म्हणजे असा: वैकुंठवासी जी भाऊ बापू पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, म्हणजेच त्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त, त्यांचे तिन्ही चिरंजीव भाऊसाहेब पवार, पोपट पवार आणि आमचे परमार्थ स्नेही जयवंत बापू पवार, आदरणीय सर्वांच्या या संयुक्तातून ही एक दिवसाचा कीर्तन महोत्सव आपल्या वडिलांनी आपल्यावरती केलेले जे काही उपकार आहेत त्या उपकारातून कृतज्ञतेतून मुक्त होण्याकरता किंवा त्या वडिलांच्या उपकाराच्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्याचा हा चाललेला प्रयत्न आहे. विठाला आई वडिलांनी केलेले उपकार हे कशानेच भरून निघत नाहीत, पण मुलाचं आद्य कर्तव्य आणि आपल्या हिंदू धर्मामधली एक परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार हे वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्या श्राद्धानिमित्त ही माझ्या वाट्याला आलेली कीर्तन सेवा, कीर्तनाकरता उपस्थित असणारे आपल्या परिसरातील सर्व गायक वादक महाराज मंडळी, सर्वजण माझ्यापेक्षा भरपूर गुणाने मोठे मंडळी आहेत. श्री हरिभक्तपरायण, मला वाटतं मृदंगाचार्य मयूर महाराज, बरोबर आहे ना? थोडं आठवतंय मला, माझं नाव हनुमंत असल्यामुळे थोडं थोडं आठवतंय. श्री हरिभक्तपरायण मयूर महाराज, ज्यांचा सुंदर असा पक्वाज आपण ऐकलाय, पुढे ऐकणार आहात. श्री हरिभक्तपरायण राकेश महाराज आहेत. श्री हरिभक्तपरायण माझे परमार्थ स्नेही गुरुजी. आता त्यांना मुन्ना महाराज म्हणायची लाज वाटायला नाही का? आणि सर्व महाराज, आता मला सर्वांचा परिचय नाहीये, नाही का? आता आम्ही आळंदीत सोबत होतो त्यामुळे काही परिचय, आणि आमच्या आळंदीमध्ये काही महाराज मंडळी शिकण्याकरता होते. या सर्वांच्या चरणी आमचे पीटी मास्तर असतील, आदरणीय नाना असतील, ही सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली त्यांच्या चरणावर एकदा मस्तक ठेवून सेवेला सुरुवात करतो. ज्यांच्या पदस्पर्शाने आपला हा तालुका भूमी पवित्र झाली असे कृष्णा माऊली जायकवाडी, आदरणीय माऊलींच्या चरणी शीर्षाष्टांग दंडवत करतो, अभिवादन करतो आणि मी माझ्या सेवेला रुजू होतो. विठाला आपल्या जीवनातला परिहार दिलेला आहे. शेवट गोड झाला असा परिहार, विशेष परिहार जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगात दिलाय. याचा विको बंद करा, साधा आवाज वाढवा. घरचा कार्यक्रम आहे, उडली एखादी मशीन तर उडू द्या. काय हा विको देऊच नका, गाताना थोडा विको द्या, असा साधा आवाज द्या. ऐका येते ना सगळ्यांना? ऐका येते का? मुख्यमंत्र्याच्या बहिणींनो मान हलवा. सध्या महिला मंडळीला काही बोलायचं सुद्धा अवघड झालंय. त्या आता साध्या राहिल्या नाहीत, मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या, आता साध्या बहिण्या नाहीत, लाडक्या बहिणी. ऐका, पुढे सांगेल मी धावत्या वेगात आल्यावर आपल्याला. म्हणून ऐका, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचा शेवट सांगतात. परमार्थिक जीवन जगत असताना तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. या अभंगाची सुरुवात जरी शेवट शब्दाने असेल तर मी जाणीवपूर्वक एक वाक्य वापरतो. परमार्थ करण्याकरता परमार्थातला हा उच्च टोकातला शब्द जरी शेवट असला तर प्रपंचातून परमार्थात प्रवेश करणाऱ्या माणसाकरता अभंगाचा सुरुवात जरी शेवट असली तर मला असं वाटतं त्याच्या जीवनाची ती सुरुवात आहे महाराज, सुरुवात आहे. कारण प्रपंच हा संपून आपण कुठेतरी आपल्या जीवनाचा आता शेवट गोड होण्याकरता जेव्हा प्रयत्न करतो आणि काय प्रयत्न केले पाहिजे किंवा काय केलं म्हणजे आपला जीवन शेवट होईल, अशा अर्थाचा तुकोबारांचा अभंग आहे. मला या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडंसं आजचं जे उचित कार्य आहे ते कार्य आहे वर्षश्राद्ध. का वर्षश्राद्ध करायचं त्याचं एक कारण सांगून जाईल. वर्षश्राद्ध नाही केलं तर काय फळ होतं आणि केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं याचे 2-3 कारण तुमच्या समोर ठेवून जातो आणि पुढे जातो. काय, सध्या आपण विज्ञान युगामध्ये जीवन जगतोय बघा. विज्ञान युगामध्ये जीवन जगत असताना सध्या माणसं थोडंसं माफी मागून बोलतो. परमार्थिक माणसांना माझं बोलणं आवडणार नाही कदाचित, कारण महाराज त्यांना वाटेल की आपल्यापेक्षा वयाने फार महाराज कमी आहेत, पण महाराज तुम्ही असं कसं बोलताय. पण माफी मागून सर्वांना बोलतो. मला माहित आहे हा पवित्र साधू संतांच्या पवित्र झालेला आहे पदस्पर्शाने, तरी देखील वाक्य बोलतो. विज्ञान युगामध्ये जीवन जगत असताना सध्या मायबाप जिवंत असताना सुद्धा मुलं मानत नाहीत. हे आमच्या पुण्यातली परिस्थिती, मला आपल्या बागलाण तालुक्यातली माहित नाही बरं का. तुमच्याकडे तसंच आहे का? जुळत आहे की मग आपलं. सध्या मुलं जिवंत असताना, आई वडील जिवंत असताना सुद्धा मुलं आई वडिलांकडे लक्ष देत नाहीत. आणि मी असं म्हणेल महाराज, मी म्हणेल म्हणण्यापेक्षा सकल संतांनी लिहून ठेवलंय महाराज, ज्यांचे आई वडील जिवंत आहेत आणि जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो ना मायबाप, त्याला कधी पंढरपूरला जाण्याची गरज नाही.
हा, त्याला कधी आळंदीला जाण्याची गरज नाही. एक वाक्य बोलतो, जो पांडुरंग परमात्मा विटेवरती 28 युग झालं उभा आहे. अहो, त्या पांडुरंग परमात्म्याचं चरित्र कधीतरी पहा. त्याचं मुख पाहण्यापेक्षा तो पंढरपूरला कशा करता आला याचा विचार करा. आणि त्याच्यासारखी जर वाटचाल चालली तर तुमच्या घरी पंढरपूर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला कशासाठी, आला कुणामुळे, एकाच मिनिटात सांगतो ऐका. तो पांडुरंग परमात्मा आला पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळीवनी झाला येता. तो गोकुळाहून पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आला. माझी भाषा कळते ना तुम्हाला, कारण मी तुमच्या गावाला पहिल्यांदाच आलोय. क्या है राकेश महाराज, हमें हिंदी भी आती है लेकिन वो हेलपाट्या खाती है ना. माझी भाषा कळते ना तुम्हाला. काही इंग्रजीत कीर्तन करू मी, बोला ना. मला इंग्रजीत पण कीर्तन करता येतं, पण मी इंग्रजीत बडबड करून जाईन ती तुम्हाला कळायची नाही. हे रेकॉर्डिंग मला शांत बसणार नाही. हा रेकॉर्डिंग करून पुन्हा विचार करेल, रिपीट 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 करून ऐकेल आणि मग तुम्हाला कळन ह्या नाही आपल्याला 2 तास येड्यात काढलंय. तुम्ही मला गावात नाही पुन्हा तालुक्यात सुद्धा येऊ देणार नाहीत. म्हणून मला हलवा, मला थोडेसे बोलणारे सुद्धा ते आवडतात. बघा ऐका, महाराज पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आला. तो पुंडलिकाच्या भावार्था करता, पुंडलिकाच्या भक्ती करता आला. पण कधीतरी आपल्या छातीवर हात ठेवून विचार करा, त्या पुंडलिकरायाने कुण्या देवाची सेवा केली होती, कुण्या देवाची सेवा केली होती. त्या पुंडलिकरायाने सेवा जर कुणाची केली असेल तर त्या पुंडलिकरायाने सेवा केली होती आपल्या आई वडिलांची. आणि सकळ तीर्थाची धुरे सिय का माता पितरे तैसे वे शरीरे लो नकी जे माय बाप केवळ काशी तेने न जावो तीर्थासी, तेने न जावो तीर्थासी. महाराज काय प्रमाण याच्याकरता काय होतंय. वा, सरकार युतीचं आहे पण जोरदार आहे. तुम्ही अपक्ष लढले, तुम्ही सत्तेत यायचा विश्वास नाही. हा महाराज, मी जाणीवपूर्वक एक वाक्य सांगतो बघा. जुनं ते सोनं, मला जुने माणसं फार आवडतात. हे जे टाळकरी उभे आहेत ना, खरं सांगतो यांचा मला आनंद आहे. हा काय झाले, हे लाईव्ह नाही ना, हे माझं बोलणं कट करा आताच. हे काय झालं तुम्हाला सांगतो, माझं बोलणं पटायचं नाही तुम्हाला, महाराष्ट्राला खटकते त्याचं आपलं काय. हे जुने टाळकरी कीर्तनात उभा राहिले का कीर्तन करायला काय व्हायला लागलं काही कळच नाही. नाही आलं एखाद्याचं स्वरात तर काय बिघडन का, काय बिघडन का. एक वाक्य सांगतो ऐका, कीर्तनात स्वर ताल महत्वाचा नाही, भजनात स्वर ताल महत्वाचा नाही, भजनात भाव महत्वाचा आहे. हा भाव महत्वाचा आहे. मी या मताचा आहे, स्पष्ट मताचा आहे. अजून एक वाक्य सांगतो ऐका, कुठलाही टाळकरी असो, किती मळका असू द्या, पण त्या टाळकऱ्यांना जर योग्य प्रमाण दिलं तर कीर्तनकाराने घेतलं पाहिजे. ह्याच्या पुढचं बोलू का, त्याच्याकरता कीर्तनकाराचा अभ्यास पाहिजे. सध्या जाऊ द्या, आपल्याला बोलायचं नाही. रोज चाललंय बरं आहे, 365 दिवसापैकी 200-250 दिवस बाहेर राहतो. लई बोललो तो हाय ते बंद होईल. ऐका, मला सांगायचे असं, माय बापे केवळ काशी तेने न जावो तीर्थाशी. ऐका माय बाप, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा जर विटेवरती 28 युग झालं जर उभा असेल, त्याचं एकच कारण आहे. त्याचं कारण असं आहे,
पुंडलिकरायाने केलेले आपल्या आई वडिलांची सेवा. मग मला असं वाटतंय नाही हो, 100% खात्रीशीर सांगतो, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा जर कशाचं प्रतीक असेल तर तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हे पुंडलिकरायाने केलेल्या आई वडिलांच्या सेवेचं प्रतीक आहे. पुढचं बोलतो ऐका, मी तुम्ही टाळ्या वाजव म्हणून बोलत नाही, मला जे माझ्या मनातल्या भावना आहेत ते सांगतो तुम्हाला. ऐका, मला असं वाटतंय प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात जर पुंडलिक जन्माला आला तर आपल्या गावचं पंढरपूर व्हायला किती वेळ लागेल दादा? लागेल का वेळ? काही वेळ लागणार नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, पहिल्यांदाच विनंती आहे, तरुण पोरांनी ते हे घेतलंच पाहिजे हो. सध्या काय झाले, धावत्या वेगामध्ये सगळ्या पोरांना असं वाटतं माझ्यासह महाराज सगळ्या पोरांना असं वाटतं गावात राहायला नको, पुढे जायला पाहिजे नाशिकला, काही जणांना वाटतं पुण्याला राहायला तिकडच गेलो पाहिजे. बरं तुम्हाला वाटतं यात नवल नाही तुम्हाला वाटलं तरी चालतं, पण अक्षदा पडली का तिला लय लवकर वाटतं, कशी तरी दम काढते. कोण? ती मुख्यमंत्र्याची बाई कशी तरी दम काढते. एकदा लेकर झाले का बायांनी पाठ केले. बघा आमच्या इकडे पद्धत आहे, तुमच्या इकडे आहे का नाही मला माहित नाही. दुसरी तिसरीला छोटी छोटी लेकरं असतात शाळेत, मग महिला म्हणतात नाही हो आपल्यासाठी नाही तर नाही, मुलांच्या भविष्यासाठी. म्हणजे मुलांचं भविष्य फक्त नाशिकला गेल्यावरच घडतं का? खेड्यात घडत नाही का? खेड्यात राहिलं नाही का कोणी? राहिला, पण झालंय असं माय बाप. मी जाणीवपूर्वक एक वाक्य सांगतो, आज प्रत्येकाला आई वडील नको आहे, प्रत्येकाला आई वडील नको आहेत, पण एक वाक्य आहे का, जर जिवंत असताना जर तुम्ही आई वडिलांची सेवा केली ना, तीच खरी पांडुरंग परमात्म्याची भक्ती आणि तीच खरा परमार्थ आहे महाराज. वेगळा परमार्थ तुम्हाला करायची गरज नाही हो. म्हणून पुंडलिकाच्या भावार्थाकरता जर पांडुरंग परमात्मा 28 युग झाला विटेवरती उभा राहत असेल तर आपल्या मागे तरी का राहणार नाही. म्हणून आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. चला माझा विषय चालला, का वर्ष श्राद्ध करायचं, कशा करता करायचं. ऐका, एक थोडक्यात धावत्या वेगात सांगतो. बघा कुठल्या भागात पद्धत असेल कुठल्या भागात पद्धत नसेल, पण हा नरदेह आहे, हा नरदेह 16 संस्काराने नटलेला नरदेह आहे. त्या संस्कारावरती, या देहावरती हा देह जन्माला येण्याच्या अगोदर पासून संस्कार सुरुवात होतात. तुमच्या परिसरात आहे का पद्धत? मुलगी गरोदर राहिली 6-7 महिने झाले का एक प्रोग्राम असतो, काय त्याचं नाव? महिला मंडळी. महिलाला बोलू द्या ना, तुम्हाला लय हाऊस पाण्यात बसायची. काय असतं बोला महिला मंडळी, काय असतं? डोळे जेवण असतं ना मावशी. आता खरं सांगा मावशी, तुम्हीच बोला तुम्ही माझ्या आईसारखे आहेत. पहिल्याच्या काळामध्ये डोहा जेवण होत होते ना मावशी? नव्हते होत ना? नव्हते होत. चला ठीक आहे, होत नव्हत. घरातल्या घरात बाया काय करायच्या? ओटी भरायच्या. इथपर्यंत होत का? पाण्यात बसत होते, फोटो काढत होते. फोटो नाही काढत होते ना? हा, पहिल्याच्या काळामध्ये डोहा जेवण व्हायचे, घरातल्या घरात व्हायचे महाराज, घरातल्या घरात व्हायचे. त्याच्यामुळं लेकरं सुदृढ जन्मायचे. आता त्या लेकराला चव्हाट्यावर आणलं यांनी, पाळण्यात बसणं काय, ते झोका देणं काय. म्हाताऱ्याच्या हातात सुद्धा ते लिहून दिलं असतं आजोबा. काय म्हणजे जाऊ द्या, आता आपला कधी विरोध नाही कुणाचा, जाऊ द्या, कशाला कुणाचं, जाऊ द्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने. पण या सगळ्या गोष्टीचं प्रदर्शन करण्यापेक्षा त्या गर्भावरती संस्कार करणं हे फार महत्वाचं आहे महाराज, फार महत्वाचं आहे. एक वाक्य सांगतो ऐका, आता विषय निघाला म्हणून सांगतो, विषयांतर होणार नाही म्हणून सांगतो. पहिल्यांदा देह जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्यावरती पहिला संस्कार केला जातो आणि त्या संस्काराचं नाव आहे गर्भसंस्कार, गर्भधारणा संस्कार. आणि त्या गर्भामध्ये संस्कार करत असताना माता माऊल्यांनो ऐका, आता ज्यांच्या डिलिव्हरी झाल्या, ज्यांचे मुलं मोठी झाली त्यांनी सोडून द्या, पण ज्यांचे आता नंबर आहेत त्यांनी लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा, किंवा पुढच्या पिढीला सांगता येईल लक्षात ठेवा. पहिल्याच महिन्यात महिला गरोदर राहिली ना, तिच्या हातामध्ये भगवान श्री ज्ञानोबायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी द्या आणि तिला 9 महिने ज्ञानेश्वरीचं पारायण करायला हवं. बघू तिला कसं शिजर करायची गरज लागते? नाही गरज लागत महाराज. आमच्या आळंदीमध्ये कधी आळंदीतला बघा इतिहास, युट्यूबला आहे बघा. आळंदीमध्ये 9 वर्षाच्या पोरांनी भगवान श्री ज्ञानोबायांची ज्ञानेश्वरी पाठ केली, भगवान श्री ज्ञानोबायांची. त्यावेळेस आमचे गुरुवर्य शिंदे माऊली, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आहेत. तर माऊलींनी ज्यावेळेस त्या मुलाला विचारलं त्यावेळेस त्या मुलाला उत्तर देता आलं नाही. माऊलींनी सांगितलं धन्य माता पिता तयाच्या. त्यावेळेस त्या मुलाच्या आईने उठून सांगितलं, महाराज माझा मुलगा पोटात होता त्यावेळेस मी ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. किती धन्य असेल ती माऊली, किती पारायण केले? 108. तिनं 9 महिन्यात 108 केले. तुम्हाला हात जोडून पाया पडतो, जन्माला आल्यावर एक तरी पारायण करा, एक तरी करा. माझा आग्रह जास्त नाही, एक तरी करा. रोज 5 वेळा जरी वाचल्या तर मरेपर्यंत एखादी पारायण होईल, त्याचं समाधान आपल्याला वाटेल. मला सांगायचं असं, जन्माला येण्याच्या आधी, हा देह जन्माला येण्याच्या आधी त्याच्यावरती संस्कार केले जातात, गर्भधारणा संस्कार.
मुलगा जन्माला आला, देह जन्माला आला, मुलगा असेल मुलगी असेल, नंतर त्याचा जन्म संस्कार होतो. त्याच्यानंतर 5व्या दिवशी त्याच्यावरती एक संस्कार केला जातो, त्याचं नाव आहे पाचवी. असते का तुमच्याकडं? ती सटवी 5वीच्या दिवशी येते आणि ती सटवी 5वीच्या दिवशी आल्यानंतर ती लिहिते, हा पोरगा पकवाज वाजवी. ते सटवीने लिहिले. हा, या पोराने कीर्तन करावं, या तारखेला या गावात जावं, हे कुणी लिहिलंय? सटवीने लिहिले. हे आपल्या हातात नाही महाराज. ज्ञानोबा राय म्हणतात का लल्लाटीचे लिहिले. ज्ञानोबा राय सांगतात, यात मी सांगत नाही. मग एक महिला मंडळी अजून थोडासा विषयांतर करतो, इकडे लक्ष द्या थोडस, ऐका. पूर्वीच्या काळामध्ये मुलं जन्माला यायची घरात की दवाखान्यात? बोला की घरात, बरोबर आहे. मग मुलाची 5वी कुण्या दिवशी व्हायची? 5व्या दिवशी व्हायची. आता मला सांगा, डिलिव्हरी हॉस्पिटलला होती आणि त्या माऊलीचं होतं सीझर झाल्यावर डॉक्टर देत नाही 13-14 दिवस सुट्टी. मग 5वी कुण्या दिवशी करतात बाया? सुट्टी झाल्यावर, बरोबर बोलतोय ना मावशी? सुट्टी झाल्यावर 2-4 दिवसांनी आपल्या पुरुषुतीनुसार माफी मागून एक वाक्य बोलतो, तुमच्या पुरुषुतीनुसार जर तुम्ही तुमच्या वेळेनुसार जर तुम्ही 5वी करत असाल, 6वी काय एवढी मोकळी येवे? तुम्ही जेव्हा वेळ तिला मागितला तेव्हा यायला. ती 5वीच्याच दिवशी येते महाराज. जिनं महाराज रावणाचं भविष्य तिने दिलं, ते आपलं काय घेऊन बसला. 5वीच्या दिवशी ती 6वी येते. मग विचार करा. आता एक वाक्य बोलतो आणि पुढे चालतो, मला माझ्या विषयाकडे जायचंय. पूर्वीच्या काळामध्ये माणसं जन्माला यायची घरात आणि पूर्वीच्या काळात माणसं मरायची घरघर लागून घरात. बरोबर आहे का? बघा, पूर्वीच्या काळात माणसं जन्माला घरात यायची आणि मरायची सुद्धा घरात. माफी मागून बोलतो बघा, कुणाला पटल नाही पटल, घरामध्ये म्हाताऱ्याला किंवा म्हातारीला जेव्हा घरघर लागली त्यावेळेस घरातल्या सगळ्या लोकांना बोलवण्यात येत होतं. बरोबर आहे का बाबा? घरातल्या सगळ्या लोकांना बोलवण्यात यायचं आणि बोलवण्यात आल्यानंतर ते तांब्याचं फुलपात्र असायचं किंवा एखादी स्टीलचं फुलपात्र असायचं. मग त्याच्यामध्ये गाईचं दूध किंवा पाणी असायचं आणि सगळ्यांच्या हाताने, बरोबर आहे का बाबा, त्या म्हाताऱ्याच्या तोंडात पाणी कधी मेल्यावर का जिवंत असतात? जिवंत असताना. आणि सगळ्यांच्या हातचं पाणी ते म्हातारा किंवा ती म्हातारी प्यायची आणि पुन्हा ते देह सोडायची. महाराज, मला असं वाटतंय त्याही काळात, आता हे कलियुगातलं सांगतोय मी, माझ्या लहानपणातलं, मी काही फार जुनं सांगत नाही. आता ही परिस्थिती होती, पण आता ती परिस्थिती बदलली. आता मुलं जन्मतायत कुठं? दवाखान्यात. माणसं मरतात कुठं? निम्मे दवाखान्यात, निम्मे रस्त्यावर. म्हातारे दवाखान्यात, तरुण रस्त्यावर. ही परिस्थिती आली महाराज. ही परिस्थिती कशामुळे आली असेल तर ही परिस्थिती मला वाटते आपल्या संस्कारात कुठेतरी आपण कमी पडतोय. म्हणून मुलगा जन्माला आला, पहिला संस्कार गर्भधारणा, दुसरा जन्म संस्कार, तिसरा 5वी, त्याची 5वी. मग मुलगा दवाखान्यात जन्माला आल्यावर त्याची 5वी कुठं होती? बोला की, दवाखान्यात होती. मग ती 6वी तिथून निघती दप्तर घेऊन. कुठून? स्वर्गलोकातून. कुठं जाती? दवाखान्यात. आता दवाखान्यात जाणाऱ्या 6वीला पहिल्यांदा काय दिसला असेल? ती दवाखान्यातली नर्स दिसती. नर्स जागा घालून उभा राहिली आणि ती 6वी तिला कसं तरी रस्ता करत करत पुढे जाती, तर त्या 6वीला दुसरी एक 6वी दिसती गाऊन घालून बसलेली. त्या 6वीच्या मांडीवर बाळ असते. आता मला सांगा, या 6वीनं गाऊन घालून बसलेल्या 6वीकडे बघितल्यावर त्या पोराच्या कपाळावर खरं सांगा, हरिभक्त परायण लिहो हे काय परिस्थिती आहे महाराज. चला पुढे चला, मला आता टाइमपास करायचा नाहीये. बारस पुन्हा 5वी झाली, पुन्हा त्याच्यावरती बारशाचा संस्कार होतो. पुन्हा त्याच्यावर उपनयन नावाचा एक संस्कार केला जातो, तो आपल्याकडे करत नाही. तो संस्कार झाल्यानंतर मग पुन्हा मुलगा मोठा होतो. मोठा झाल्यानंतर मग पाहुणे बघायला येतात आणि पुन्हा एक संस्कार होतो. आहेत का गेले? हा संस्कार होतो आणि तो संस्कार झाल्यानंतर मग पुन्हा शेवटी एक संस्कार होतो. म्हणून या मनुष्य देह जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्यावरती 16 संस्कार केले जातात. हा देह 16 संस्कारांनी नटलेला आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐका, मी तुमचा टाइमपास करत नाहीये. हिंदू परंपरेमधल्या काही परंपरा मला तुम्हाला सांगायच्या. वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे म्हणून, नाही ते एरवी मी सांगत नाही. 16 संस्कारांनी हा देह नटलेला आहे. म्हणून या एका संस्कारातून उत्तीर्ण होण्याकरता मनुष्य मेला, स्त्री मरो अथवा पुरुष मरो, आई मरो अथवा बाप मरो अथवा मुलगा मरो, कुणी जरी मेलं तर आपल्या हिंदू परंपरेमध्ये एक मनुष्य मेल्यानंतर एका वर्षामध्ये त्याला कमीत कमी 16 वेळा नैवेद्य दाखवला जातो. पहिला नैवेद्य कधी दाखवला जातो? चला पटपट सांगतो मी, आता तुम्ही फक्त मोजा. आता मी जे वाचलंय, मी जे बघतोय ते, पहिला नैवेद्य दाखवला जातो 3ऱ्या दिवशी. तुमच्याकडे कधी सावडतात? 3ऱ्या दिवशी पहिला नैवेद्य दाखवला जातो. आता सावडायच्या दिवशी फार नैवेद्य नसतो महाराज.
त्याला आमच्या मराठवाड्यामध्ये दूध घालायचा क्रम म्हणतात. दूध का घालायचं पहिल्यांदा? ऐका, ह्या परंपरा उगीच पडलेल्या नाहीत. ह्या परंपरा उगीच पडलेल्या नाहीत. लक्षपूर्वक ऐका. या देहाची सुरुवात आईच्या दुधाने होते आणि या देहाच्या सांगते करता गाईचं दूध वापरलं जातं. देहाची सुरुवात आईच्या दुधाने होते आणि देहाची सांगता सुद्धा गाईच्या दुधाने केली जाते महाराज. मग दूध घातलं जातं. दुसरं नैवेद्य 5व्या दिवशी. खांदेकरी उतरवणं असतं का तुमच्याकडे? हा. तिसरं नैवेद्य 10व्याच्या दिवशी. चौथं नैवेद्य 13व्याच्या दिवशी. हे 4 झाले आणि 12 महिन्याचे 12 मासी. 12 4 16 झाले. म्हणून एक व्यक्ती यहलोकातून गेल्यानंतर त्या लोकातल्या त्या माणसाच्या एका एका संस्कारातून उत्तीर्ण होण्याकरता त्याच्या पित्यर्थात 16 वेळा नैवेद्य केला जातो. विठाला हो, 16 वेळा नैवेद्य केला जातो. जर कुणाचा विश्वास बसत नसेल, गरुड पुराण नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही जाऊन वाचा. आता पुढे चला. 16 वेळा नैवेद्य केला जातो. पण आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये जगणारे माणसं आहेत. आम्ही आता विज्ञानाच्या आधुनिक काळामध्ये जगणारे माणसं आहेत. काही माणसाला शंका अशी येत असेल, नसल येत तरी ऐका, येत असेल की महाराज यहलोकात केलेलं नैवेद्य कुठं करतोय आपण? यहलोकात केलेलं नैवेद्य आपला बाप जिथे परलोकात तिथपर्यंत जाऊन हे नैवेद्य पुरतं का? किंवा तिथपर्यंत जाऊन हे नैवेद्य पोहोचतं का? तर मी असं सांगेन, तिथपर्यंत जाऊन हे नैवेद्य पोहोचतं. कसं पोहोचतं? रोजचं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुणाला शंका असेल म्हणून सांगतो. यहलोकात दाखवलेलं नैवेद्य आता सध्या कोणता महिना चालू आहे? कोणता चालू आहे? पितृपक्ष. सध्या सगळे कावळ्याचीच वाट बघते. खरं सांगा, खरं खरं. कावळात आज जरी कावळा आपण ठेवलेलं नैवेद्य खायला आला, किती आनंद होतो की नाही आनंद? मग एवढं काय करायची गरज आहे का हो महाराज? ते गेले ते काही गरज आहे का? तरी देखील माणसं करतात. आजच्या या महिन्यातही करतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा करतात. मग वर्षातून 2 वेळा का होईना, पण त्यांच्या उतराईतून काय करतात? पूर्ण होण्याचा प्रयत्न करतात. मग यहलोकात दाखवलेलं नैवेद्य जिथे आपले वडील ज्या पिंडात आहेत, ज्या योनीमध्ये गेले, त्या योनीपर्यंत हे नैवेद्य पोहोचतं का? तर त्या योनीपर्यंत हे नैवेद्य पोहोचतं. फक्त ते अंतःकरणातून श्रद्धापूर्वक जर वाहिलं तर ते पोहोचतं. कसं पोहोचतं? आपलं रोजचं उदाहरण सांगतो, जवळचं उदाहरण ऐका. आपल्या सगळ्यांच्या खिशामध्ये मोबाईल आहेत ना? म्हणा की हो. तुम्हाला घरून सांगितले का बोलू नका? बोला ना. हो म्हणा. आहेत ना मोबाईल? प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहेत. हा, सध्या खायला घरात किराणा कमी आहे पण मोबाईल आहे ना. माणसं कमी, मोबाईल जास्त झाले. सध्या माणसं कमी नाही. मोबाईल एक फार सुंदर साधन आहे बघा. खोटं बोलायचं तर 1 नंबर साधन आहे. आलोच म्हणतात माणसं. अरे 9 वाजले ना, कीर्तन चालू करायचं तरी म्हणतात आलोच. असं म्हणतात. हा, कोण कोण आलं उशिरा बघा आज, मला नाही माहिती. हा, मग असं म्हणतात माणसं. खोटं बोलायचं चांगलं साधन झालंय. पण ते खोटं बोलायचं बरं होतं महाराज आतापर्यंत. मयूर महाराज बरं होतं आतापर्यंत. आता अवघड झाली. व्हिडिओ कॉल करतात. कुठे गेले? सटाण्याला. कोणत्या गावला? दरेगावला. 9 वाजले, कस काय चालू झालं नाही? करा व्हिडिओ कॉल. मग आपण दाखवायचा, हा बघ फेटा बांधलाय. अशी परिस्थिती आहे की नाही आता? आता खोटं बोलायचं राहिलं नाही. मग ऐका मला सांगायचे असं, प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. काही तर कारणास्तव तुम्ही भगवान श्री ज्ञानोबा यांच्या दर्शनाकरता इथून आळंदीला निघालात. लक्षपूर्वक ऐका. मला सिद्धांत करता दृष्टांत सांगायचे, मी तुमचा टाइमपास करणार नाही. इथून तुम्ही आळंदीला निघालात. आळंदीमध्ये चाकणमध्ये उतरलात. चाकणमधून रिक्षा पकडली. रिक्षा पकडून तुम्ही आता आळंदीमध्ये पोहोचलात. दर्शनही तुमचं ज्ञानोबा यांचं झालंय. पण आता तुम्हाला मुक्काम करायचंय आणि मुक्काम करण्याकरता तुम्हाला हनुमंत महाराजांकडे म्हणा की हो, या माझ्याकडे, काय हरकत नाही. हाय जागा आहे माझ्याकडे. मुक्कामाचे पैसे घेणार नाही, काळजी करू नका. ऐका, आहे. मग मुक्कामाला जायचंय. तुमच्या मोबाईल मध्ये हनुमंत महाराजांचा नंबर उपलब्ध आहे. पण त्या नंबरला फोन करण्याकरता तुमच्या मोबाईल मध्ये बॅलेन्स पाहिजे ना. तो बॅलेन्स नाही, तो बॅलेन्स संपलाय. तुम्ही कुठे आहेत? बोला की. आळंदीला आहेत. आणि सुदैवाने तेवढ्या वेळात घरी असणाऱ्या दरेगाव मध्ये मळ्यामध्ये पाणी भरणाऱ्या पोराचा तुम्हाला फोन आला. हॅलो, अहो बाबा पोहोचलात का? आनंदाने हो, माऊलींचं दर्शन झालं, आम्ही आता पोहोचलोय. बरं झालं तुझा फोन आला. ते म्हणला काय झालं? अरे बाबा त्या हनुमंत महाराजांना फोन करायचंय, माझ्याकडे नंबर आहे पण फोन करण्याकरता बॅलेन्स. तो कुठे आहे? बोला की. दरेगाव मध्ये येतो. तो दरेगाव मध्ये. तुम्ही कुठे आहेत?
आळंदीत आहेत, फोन करण्याकरता माझ्याकडे उपलब्ध बॅलन्स नाही, काय कर पटकन फोन कट कर आणि तुझ्या फोन पे वरून मला 200 रुपयाचा 300 रुपयाचा जो काय असेल तो मला रिचार्ज कर, रिचार्ज मारून दे. त्यांनी फोन ठेवला, लगेच 399चा रिचार्ज मारला. तुम्ही म्हणाल महाराज 399चा का, त्याच्यापेक्षा स्वस्तातला रिचार्ज आता राहिला नाही, त्याच्यापेक्षा स्वस्ताचा रिचार्ज राहिला नाही. हे आमच्या भारताची आणि महाराष्ट्राची शोकांतिका आहे. 1,500 रुपये तुम्हाला मिळाले, तुम्ही आनंदात आहेत, पण प्रत्येक मोबाईल धारकाला बघा रोजचा खर्च 10 रुपये 20 पैसे. किती? 10 रुपये 20 पैसे. तुम्ही 1,500चं टुमके घेऊन बसले, इकडे एसटी फुकट केली आणि 10 रुपये 20 पैसे मोबाईलवर वाढवले. मला याच्यावर आक्षेप नाही, पण कधी बसल्या बसल्या विचार करा, शेतकऱ्याचा कांदा 100 रुपयाच्या पुढे सरकला की महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांची पोट दुखतात. कांदा महागला, खाऊ नको, माती खा हा तू कशा. पण रिचार्ज महागला म्हणून आजपर्यंत कोणी बोंबलताना पाहिला नाही. 399 मध्ये 3 महिने मोबाईल चालत होता महाराज, 399 मध्ये. आता 3 महिने मोबाईल चालायचा म्हणला तर 1010चा रिचार्ज करावा लागतो. तुम्हाला कसं काय माहिती, 200 माहित माझ्या परिस्थिती आहे महाराज. पण ऐका, पटकन त्याला सांगितलं रिचार्ज कर. 10 वाजले ना, 10:30 सोडायचे आपल्याला, रिचार्ज कर. तो कुठे बोला ना, गावात दरेगावमध्ये. तुम्ही कुठे आहेत? आळंदीमध्ये. तुमचा मोबाईल नंबर त्यांनी टाकला आणि तुमच्या मोबाईलवरती 399चा रिचार्ज केला. किती दिवसांनी आला बोला? लगेच. कोणती गाडी पकडून आला? नंदुरबार पुणे, नवापूर पुणे नाही, उन्हाई पुणे, मग सटाणा पुणे, कोणती होती ती? हेलिकॉप्टर, विमान, कशाने आला बोला की, कशाने आला? हवेने. ऐका, जसं सॅटेलाइट द्वारे आपल्या मोबाईलला केलेला रिचार्ज 300-350 किलोमीटर लांब जरी मोबाईल असेल आणि सॅटेलाइट द्वारे केलेला रिचार्ज जसा आपल्या मोबाईलला केलेला रिचार्ज आपल्याच नंबरला जसा येतो, सॅटेलाइट द्वारे जसा येतो, तसं या पितृपिंड करत असताना इहलोकात आपल्या बापाला दाखवलेलं नैवेद्य भक्तिभावाने जर दाखवलं तर भक्तिरूपी सॅटेलाइटनं ते आपल्या पितृपर्यंत जाऊन पोहोचतं महाराज, तोपर्यंत जाऊन पोहोचतं. म्हणून आई वडील गेले तरी त्यांच्या पित्यार्थ हे वर्ष श्राद्ध करावं लागतं. याचं फळ काय? याचं फळ मी मगाशी सांगितलं. याचं फळ पुण्य आहे. पुण्य आम्हाला प्राप्त होतं आणि पुण्याचा मार्ग, पुण्य कमवण्याचं साधन या कलियुगामध्ये नामस्मरण सोडलं तर एवढं एकच आहे. आणि मी याच्या पुढचं सांगेन, आई वडिलांची सेवा न करता किती जरी नामस्मरण करत बसला तर त्याच्या वाट्याला पुण्य येत नसेल, असं माझी धारणा आहे बरं का, अशी माझी धारणा आहे. म्हणून आई वडिलांच्या सेवेचं फळ पितृ पुण्य प्राप्त होतं. म्हणून मला सांगायचं, हे वर्ष श्राद्ध करावं लागतं. आणि वर्ष श्राद्ध जर नाही केलं तर मग आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतात. तुमच्या जवळच आहे त्र्यंबकेश्वर, मग त्र्यंबकेश्वरला जावं लागतं. तिथं काय करावं लागतं बोला की, नारायण नागबली करावं लागतं. मग तो बामण 12-13 हजार रुपये घेतो. मग त्याला 12-13 देण्यापेक्षा आम्हाला 2-3 हजार 4-5 हजार द्यायला काय अडचण? त्याला एकट्याला 13 देण्यापेक्षा 13त आम्ही सगळे येतो, 13-7 म्हणू आम्ही. विनोदाचा भाग सोड, पण हे सत्य परिस्थिती आहे. मायबाप लोकांना कळत नाही या गोष्टी, म्हणून करावं लागतं. म्हणून वर्ष श्राद्ध करावं लागतं. आणि या वर्ष श्राद्धाकरता जो सेवेकरिता घेतलेला अभंग आहे तो तुकोबारायांचा आहे. या अभंगावर मला थोडंसं विवेचन करून बरोबर 11:15 वाजता सेवा संपवणार आहे. किती वाजता संपवायची भाऊ? 11 वाजता. तुम्ही अर्धा तास वाढवला. 11 वाजता. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. आपलं कुठं भांडवल कमी आहे महाराज. ऐका महाराज, अगदी अभंग सेवेकरिता घेतलेला जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ऐका मायबाप, या जगतामध्ये ज्यांना कुणाला जन्माला यायचंय त्यांना मरायचंय. मी भगवान श्री ज्ञानोबारायांची एक ओवी सांगतो आणि थोडस पुढे चालतो. भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, उपजते नाशे नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे ज्ञानोबाराय सांगतात, जसा घड्याळाचा काटा आहे, ऐका घड्याळीचा काटा आहे, 1 तासानंतर तो काटा आपल्या जाग्यावर, कोणता मिनिट काटा, 60 सेकंदानंतर सोडलेली जागा सेकंद काटा काबीज करतो. आणि 12 तासानंतर पुन्हा तो तास काटा सुद्धा एका जागी येतो. मग हा जो देह आहे तो भगवान परमात्म्याचा अंश अवतार आहे. आणि अंश असणारा अवतार भगवान परमात्म्यापासून जरी दुरावला असेल तर एक ना एक दिवस आपला भगवान परमात्म्यापाशी जायचंय. ऐका मायबाप, हा देह जेव्हा आईच्या गर्भात असतो त्यावेळेस देवाला आपण एक दिलेलं वचन आहे बघा,
देवाला दिलेलं वचन असतं. हा देह जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हा हा देह, हा गर्भातला देह हात जोडतो आणि देवाला विनंती करतो, एक वेळ करी या दुखावे गरे, 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 एक वेळ करी या दुखावे गरे. दुरिताची जाळ उगवून, दुरिताची जाळ उगवून, दुरिताची जाळ उगवून, दुरिताची जाळ उगवून, आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन माझा नवस, देहात असताना, आईच्या गर्भात असताना आईच्या गर्भात असताना आईला आपण काय दिलं, देवाला काय दिलेलं आहे, आपण वचन दिलं. काय वचन दिलं देवाला? आपण वचन दिलं, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे आठवीन पाय हा माझा नवस. आणि सारखं 24 तास रात्रही दिवस पांडुरंगा. पण आपण हे केलं का हो? आपण केलं का? जसा जन्माला आला तसा देव म्हणतो त्याला, ए म्हण ना, ए म्हण ना, काय देवाचं नाव घे ना, म्हण ना विठ्ठल, म्हण ना, अरे म्हण ना विठ्ठल. तो म्हणतो काय काय? अरे देव म्हणतो, अरे तू म्हणला मला, तू मला वचन दिलंय, आईच्या गर्भात असताना वचन दिलंय, आईची नाळ तुटली नाही तुटली तर ते देवाला म्हणतोय क्याव. कधी म्हंटलो मी, कधी म्हंटलो? हा देह देवाने आपल्याला भजनाकरता जरी दिला तरी आपण भजनाला देवाला उत्तर देतो. म्हणून ऐका, वचन दिलेलं आहे देवाला की देवा मी तुझं रात्रंदिवस भजन करेन, पण आपण ते करत नाही. मला सांगायचे असं, हा देह भगवान परमात्म्याचा अंश अवतार आहे महाराज. मनुष्य म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहे महाराज. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कधी तुम्ही आता आळंदीला भरपूर मंडळी येणार आहेत, तुम्हाला माहिती आहे. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक माझे गुरुवरी होऊन गेले आमचे, जे कधी कीर्तन केलं नाही, कधी प्रवचन केलं नाही, पण भजनाची फार मोठी साधना त्यांनी केली. ज्यांचं नाव आहे महाराज वैकुंठवाशी रामचंद्र बाबा बोधे बाबा. आता बाबांची पुण्यतिथी जवळ आली. बाबांचं एक वाक्य होतं महाराज, मयूर महाराज बाबांचं एक वाक्य होतं. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा विद्यार्थी शिकायला यायचे त्यावेळेस बाबा म्हणायचे, बाबांचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही, बाबा म्हणायचे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणजे कीर्तनकार कलाकार घडवणारी संस्था नाही, तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ही साधू घडवण्याचा कारखाना आहे. साधू घडवण्याचा कारखाना आहे. आणि बाबांना ज्यावेळेस, बाबांचा नियम होता महाराज, पहाटे 3 वाजता बाबा उठायचे. ऐका, साधूंचे चरित्र ऐकलं पाहिजे. संसारातल्या गप्पा तर रोज आपण ऐकतोय, काय ऐकून उपयोग नाही महाराज. बाबा पहाटे 3 वाजता उठायचे. ऐका, आयुष्य संपलं बाबांचं. बाबांनी देह ठेवला पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, पण आपला कधी नियम मोडला नाही. पंढरपूरला चातुर्मासाला कमीत कमी 100 पोरं घेऊन मुक्कामाला असायचे बाबा. आणि बाबांचा एक नियम होता चातुर्मासामध्ये, पहाटे 3 वाजता उठायचं. ऐका, चंद्रभागेला स्नानाला जायचं आणि चंद्रभागेहून स्नानाला आल्यानंतर नित्यनियम करायचा. 5 वाजता पांडुरंग परमात्म्याचा काकडा बघायला जायचं. 5 वाजता
पंढरपूरची प्रदक्षिणा करायची आणि लगेच पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. मी 2009ला चातुर्मासाला होतो महाराज. आणि 9ला चातुर्मासाला असताना आपल्या परिसरातले एक महाराज होते, पंकज महाराज. बघा ते आता दिसत नाहीत, ते होते ते चातुर्मासाला होते त्या काळात. ते बघा त्यावेळेस चातुर्मासाला असताना एका माणसाने बाबांना विचारलं, म्हणे बाबा तुमचं आता एवढं वय झालंय बाबा, तुम्ही कशाला पहाटे 3 वाजता उठता, कशाला परिक्रमा करता, कशाला एवढं चंद्रभागीचं स्नान करता. त्यावेळेस बाबाने दिलेलं उत्तर सुंदर आहे का, मला माझ्या मुद्द्याकडे यायचे बोललेल्या. बाबांनी सांगितलं, न जाणो एखादी साधू पहाटेचा चंद्रभागीचा स्नानाला येत असेल, कळत न कळत त्या साधूची मला जर संगत घडत असेल तर काय हरकत आहे 3 वाजता उठायला. हे बाबांचं वाक्य आहे. मग जर समजा साधू पुरुषांना एखादी कळत न कळत महात्मा जर माणसांमध्ये दिसला असेल तर का नाही हा देवाचा अंश होता. एक वाक्य बोलू का, एकच वाक्य बोलतो बघा, बघा पटतं का तुम्हाला. मला जेवढं माहिती आहे तेवढं, पण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. महाराज जर कृष्णाजी माऊली जायखेडे जर कोण असतील तर तो भगवान पांडुरंग परमात्म्याचा एक अवतारच आपल्या परिसरातला आहे. महाराज आपल्या परिसरातला तो एक अवतार आहे. पुन्हा असा महात्मा होणे का हो. माऊलीने कीर्तन केलं माझ्या माहितीनुसार नाही, प्रवचन नाही, एखादी नेत्यासारखी सभा. पण महाराज मी एकदा आलो होतो, कोणत्या गावाला आठवत नाही, पण हे धनेर आमणेरच्या तिकडच्या परिसरामध्ये नारळी सप्ताह होता बघा. गुरुवारी माझे गुरुवारी श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधलेंची सेवा होती. त्यावेळेस आलो होतो महाराज. एका नजरेत 2 लाख समाज मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला होता. त्यावेळेस एका नजरेत काय तो कार्यक्रम का, त्याचं एकच कारण आहे, कलियुगातले साधू आहेत. मला सांगायचे असं, हा भगवान परमात्म्याने दिलेला जो देह आहे तो अंश भगवान परमात्म्याचा काय आहे महाराज, अवतार आहे. म्हणून अंश भगवान परमात्म्याचा अवतार असल्यामुळे, आपण भगवान परमात्म्याच्या अवतारात असल्यामुळे आपण भगवान परमात्म्याचा अंश अवतार आहोत. लक्षात लक्षपूर्वक ऐका. पण एक ना एक दिवस या देहाला काय करायचंय, मरायचंय. पण आता पुढे ऐका, या जगतामध्ये जर सत्य काय असेल तर या जगतामध्ये 2 गोष्टी सत्य आहेत. तुम्हाला कंटाळा आलाय का, ट्रॅक चेंज करू का, काही गरज नाही ना. ऐका, या जगतामध्ये जर काही सत्य असेल तर या जगतामध्ये 2 गोष्टी सत्य आहेत. आता ऐका, पहिल्यांदा आपण दिलेलं वचन आहे देवाला, तुझं नामस्मरण करेल. गर्भात असताना वचन दिलं म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे. आता ऐका, या जगतामध्ये जर सत्य काय असेल तर या जगतामध्ये 2 गोष्टी सत्य आहेत. पहिली गोष्ट जर कोणती सत्य असेल तर या जगतामधला देव सत्य आहे. भगवान श्री ज्ञानोबा सत्य तू विठ्ठला ज्ञानोबा सांगतात, या जगतामध्ये जर सत्य काय असेल तर ते देव सत्य आहे. महाराज भगवान परमात्मा कालही सत्य होता, भगवान परमात्मा आजही सत्य आहे आणि भगवान परमात्मा उद्याही सत्य राहणार आहे. आपण नसताना भगवान परमात्म्याचं अस्तित्व होतं, आपण असताना भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे आणि आपण गेल्यानंतर सुद्धा भगवान परमात्म्याचं अस्तित्व राहणार आहे. म्हणून या जगातलं सत्य जर काय असेल तर देव सत्य आहे आणि दुसरं सत्य जर काय असेल तर तो मृत्यू सत्य आहे. दुसरं काही सत्य नाही. थोडस मला बोला पुरुष मंडळी, ऐका पुरुष मंडळी बोला. जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे, बरोबर आहे ना तरुण मंडळी. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन म्हणजे काय, पर्याय आहे. एखाद्याचं लग्न होत नसेल तर होईल, ऑप्शन आहे ना. 40 वर्ष झालं तरी अजून अपेक्षा आहे. आज नाही तुमच्याकडे नाही का कुणी असं, आमच्या आळंदीला लय होता ऐका मला, तरी अपेक्षा आहे. होत नसेल तर लग्न होईल, अपेक्षा आहे. लग्न झाल्यानंतर मुलगा होईल किंवा नाही होईल, नाही झाला तरी कधीतरी होईल, अपेक्षा आहे. झालेला मुलगा जगेन किंवा मरेल, झालेला मुलगा शाळेत जाईल किंवा नाही जाईल, शाळेत गेलेला पुन्हा पास होईल किंवा नापास होईल, नापास झालेल्या पोराला पुन्हा नोकरी लागेल किंवा नाही लागणार, नोकरी लागलेला पुन्हा छोकरी मिळेल किंवा न मिळेल. जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे. पण आता मला तुम्ही ऑप्शन सांगा, जन्मलेला माणूस मरच आहे का नाही, मरल किंवा न मरल म्हणा ना. इथे बसलेल्या कुणी माणसाने सांगावं महाराज मी मरणार नाही, ऑप्शन आहे का, ऑप्शन नाही. म्हणून या जगतामध्ये जर पहिलं सत्य काय असेल तर ते देव सत्य आहे आणि दुसरं सत्य जर काय असेल तर ते मरण सत्य आहे. आता तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. उपजल्या पिंडा मरण सांगा मरते उपजते आयुष्य किती, मरते उपजते आयुष्य किती. उपजल्या पिंडा मरण सांगा मरते उपजते ऐसे किती, मरते उपजते ऐसे किती. हे उपजल्या पिंडा मरण सांगा उपजल्या पिंड मरण सांगा
नाही तुकोबराय सांगतात उपजत्या पिंडा मरण सांगाती मरती उपजती. आयुष्य किती मरणार आहे, मरण्याला ऑप्शन नाही म्हणून ऐका मरावं लागणार आहे. हा जा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. कोण मरणार आहे का महाराज, कोण राहणार आहे का? ऐका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा, कळतंय ना माझं बोलणं, मी सुद्धा काय बोला की मरणार आहे, घाबरायचं कशाला, ती सिद्ध आहे महाराज, ती सिद्ध आहे. आणि मी नेहमी जीवन जगत असताना मी नेहमी म्हणत असतो काय खरंय माणसाचं महाराज, सहज जाता जाता माणसं प्रवासात कधी मरतील. समजा उद्या जाता जाता मी जर गेलो, तुम्हाला काही फरक पडायचा आहे का? हो तरी म्हणावं ग मला समाधान वाटत. ऐका महाराज, इथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरायचंय, मरण चुकवता येत नाही. पण ऐका थोडस पुढं बोलतो महाराज. आता ऐका, या जगतामध्ये जर सत्य काय असेल तर तो देव सत्य आहे. या जगतामध्ये दुसरं जर काय सत्य असेल तर तो मृत्यू सत्य आहे. मी क्रमशः चिंतन सांगतोय तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. हे पुन्हा पुन्हा मी का सांगतोय तुमच्या लक्षात राहावं म्हणून, कारण माझी कीर्तन करत असताना तळमळ आहे महाराज, बरं का ना, माझी अशी तळमळ आहे. पण आपण जे काही बोलतो ना ते श्रोत्यांना कळलं पाहिजे. मी काय बोलायचं ते तुम्हाला कळायचं नाही, काय उपयोगाचं आहे का महाराज? कळलं पाहिजे, कारण आपण बोललेलं लोकांना कळल्याशिवाय आपल्याला तर काय समाधान आहे. नाही तर ह्याच्यात समाधान मानणारा मी बुवा नाही. कळालं असं का? आपण काय बोलतो ते कळालं पाहिजे. मग आपलं काय चाललंय, कीर्तन चालू आहे म्हणलं वा, मला हेच ऐकायचं. ऐका महाराज, पहिलं सत्य जर काय असेल तर तो देव सत्य आहे, दुसरं सत्य जर काय असेल तर ते मृत्यू सत्य आहे. पण ऐका जरा लक्षपूर्वक ऐका, ही संतांची भूमी आहे, ही देवभूमी आहे. या भूमीमध्ये एक इतिहास आता रचला जातो महाराज. महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्येची संस्कृती अशी आहे, या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये मरण चुकवता येत नाही, मरण चुकवता येत नाही. माझं वाक्य आहे का, मरण चुकवता येत नाही, पण मरणावरती विजय मात्र नक्की मिळवता येतो. विडाला महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे, ही देवाची भूमी आहे. या भूमीमध्ये कधी मरण चुकवता येत नाही, पण या भूमीमध्ये राहून मरणावरती विजय मात्र मिळवता येतो. महाराज, मरण चुकवण्याचा तुम्ही किती प्रयत्न करा, माणसाला एक ना एक दिवस मरावंच लागणार आहे. मरण चुकवता येत नाही. माझा विषय हा चाललाय, मरण चुकवणे हे विकृती आहे आणि मरणावरती विजय मिळवणे हे माझ्या भारत भूमीची संस्कृती आहे महाराज. आणि या संस्कृतीप्रमाणे आपण जगलं पाहिजे. ऐका, मरण चुकवता येतं का महाराज? मरण चुकवता येत नाही. अहो तुमचं आमचं सोडा, ऐकताय का, तुमचं आमचं सोडा, जो भक्त प्रल्हादाचा बाप ज्याचं नाव आहे हिरण्याक्ष, आहेत का गेले? रावण, हिरण्यकश्यपू, त्या हिरण्यकश्यपूने एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 60,000 वर्ष तपस्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. भगवान विष्णूची भक्ती करत नव्हता हिरण्यकश्यपू, हा कुणाची भक्ती करत होता? ब्रह्मदेवाची करत होता. असलेले हिरण्यकश्यपू झालेत आता जन्माला आले महाराष्ट्रात, महाराष्ट्रातल्या देवदेवतेला नाव ठेवतात. हो, लय हिरण्यकश्यपू आहेत. बरेच हिरण्यकश्यपू पालते पडले याच्यात, तरी कळत नाही महाराज. बरेच आता पुढच्या महिन्यात पडणार आहेत. लवकर कळाल तुम्हाला. चला, हा, हे अवघड होते आता. हे मला एका माणसाने विचारलं, बरं का मयूर महाराज, मला एका माणसाने विचारलं, जीवनदादा, मला एका माणसाने विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही जरा सोशल मीडियावर भर द्याव. म्हणलं भर द्या म्हणजे युट्यूबला तुमची कीर्तनं टाका, छोटे छोटे ते क्लिप करून टाका. मी म्हणलं कशा करता? ते म्हणजे कीर्तन वाढतील. म्हणलं 240 तर आताच करतोय मी, 365 दिवसापूर्वी 240 करतोय. त्या आता काय गरज आहे म्हणलं ह्याची? ते म्हणे नाही नाही पण प्रसिद्धी होती. म्हणलं प्रसिद्धी होत नाही, विघ्न माग लागतात मग त्याच्यामध्ये. एखादी आपण वाक्य बोलावून तेवढंच वाक्य काढतात, डोसक्याला ताण आहे, झोपू देत नाही ते झोपू देत नाही. त्यामुळे मी जरा सांभाळतो बोलायचं. ऐका काय झालं होतं आपलं, हिरण्यकश्यप. वा माणसं आहेत राव, मला वाटलं गेले काय घरी विचाराने. ऐका महाराज, ब्रह्मदेवाची 60,000 वर्ष तपस्या कुणी केली? हिरण्यकश्यपूने केली. ब्रह्मदेवाला हिरण्यकश्यपूने प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं. हिरण्यकश्यप म्हणला माग माग काय पाहिजे? माग म्हणल्यानंतर हिरण्यकश्यपूने सांगितलं म्हणे मला अमर करा. काय करा? अमर करा. ब्रह्मदेवाने डोक्याला हात लावला, म्हणला अरे माझंच काही खरं नाही आणि तुला कुठून अमर करू मी? शक्य नाही, दुसरा माग म्हणल्यानंतर हिरण्यकश्यपू होता महाराज. त्या हिरण्यकश्यपूने मागायला चालू केलं. काय काय मागितलं तुम्हाला सगळं माहिती आहे. हा, जमिनीवर नको,
आकाशात नको, घरात नको, बाहेर नको, रात्री नको, दिवसा नको, स्त्रीच्या हाताने नको, पुरुषाच्या हाताने घरी नको. ना बाहेरी सभेला मंदिरी, घरी ना बाहेरी सभेला मंदिरी, घरी ना बाहेरी सभेला मंदिरी. कुमारी आवारी आरी येला, कुमारी मारी येला बाहेरी सभेला मारीला. प्रमाण योग्य आहे, पण थोडं लवकरच गुळी मारली तुम्ही. जरा पुढं पाहिजे होती गुळी. आहे का महाराज? हा? घरातही नको, बाहेरही नको, पुरुषाच्या हाती नको, स्त्रीच्या हाताने नको, सजीवानी नको, निर्जीवानी नको. एवढं हिरण्यकश्यपूने मागितलं. ऐका ऐका, एवढं हिरण्यकश्यपूने मागितलं. हिरण्यकश्यपूला वाटलं आता काय विष्णूला शक्य आहे मला मारणं, माझ्यापेक्षा एवढं हुशार कोण आहे, असं मागितलं हिरण्यकश्यपूने. पण देववी महाराज चतुरातो शिरोमणी, पुन्हा लावण्याची खाणी त्या भगवान विष्णूनी त्याला मारण्याकरता स्वतंत्र अवतार घेतला महाराज. स्वतंत्र अवतार. खाली पुरुषाचं देह आहे, नराचा देह आहे, वरती सिंहाचा जबडा आहे. आणि आपल्या स्वतःच्या नकाने फाडला. घरातही मारला नाही आणि बाहेरही मारला नाही. कुठं मारला? उमऱ्यावरती मारला. जमिनीवरही ठेवला नाही, वरही नाही, स्वतःच्या मांडीवरती घेतला. मला इथंच सांगायचंय, सगळ्यांना पाठ आहे, पण याच्या पुढचं सांगायचंय. हिरण्यकश्यपूला देवाने मारलं आणि भगवान परमात्मा आपले धार नकाचा हात हिरण्यकश्यपूच्या पोटात फिरवायला लागला. आणि पोटात हात फिरवायला लागत असताना आताडे असे बाहेर काढू लागला. त्यावेळेस महाराज भगवंताचं एवढा क्रूर अवतार बघून एकही भगवंताच्या जवळ जात नव्हता. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता देवाला स्वतंत्र अवतार घ्यावा लागला. म्हणून मरण चुकवता येत नाही. हिरण्यकश्यपूने मरण चुकवण्याचा प्रयत्न केला, विकृत अवस्थेमध्ये जाऊन त्याला मारावं लागलं. म्हणून मरण चुकवता येत नाही. विडाला एक ब्राह्मण होता, मरण चुकवता येत नाही याच्याकरता दृष्टांत चाललाय. सिद्धांत लक्षात ठेवा, मरण चुकवता येत नाही याच्याकरता दृष्टांत चाललाय. एक ब्राह्मण होता, सकाळी सकाळी अंगणामध्ये पूजा करत बसला होता. 2-2.5 वर्षाचं त्याचं पोरग होतं, लहान लेकरू 2-2.5 वर्षाचं. बाप पूजा करतोय, पोरग तिथे खेळत होतं. आता खेळता खेळता त्या लेकराला काय माहितीये कुठं काय असते. भिंतीला एक छिद्र होतं, छिद्रच म्हणतात ना तुमच्या इकडे, जुनं बांधकाम होतं आणि भिंतीला एक छिद्र होतं. खेळता खेळता त्या 2-2.5 वर्षाच्या पोराने त्याच्यामध्ये बोट घातलं. कशात? भिंती. त्याच्यामध्ये हातमध्ये विषारी नाग बसलेला होता. त्या विषारी नागाने त्याच्या बोटावरती दंश केला. पोरानं चांदीचे डोळे केले, तोंडाला फेस आला, खाली पडलं आणि पोरगा गतप्राण झाला. पण ब्राह्मण होता आणि अभ्यास होत. पोराचा मृत्यू कशाने झाला हे पाहिल्याशिवाय अंतविधी करायचा नाही म्हणून. ते काय म्हणतात तुमच्या इकडे, भिंत पाडायचं कुदळ, काय सब्बल आणि लोखंडाची भिंत पाडली, त्याच्यामध्ये विषारी नाग बसलेला होता. एवढी मोठी काठी घेतली आणि त्या सापाच्या माग लागला. साप पुढं, हाताच्या माग. साप बोला की, साप पुढं, हा सापाच्या माग. सापाने समोरून मंदिराकडून येताना गाय पाहिली आणि तो साप राहिला नाही, तर तो साप आता सिंह झाला. आता जोपर्यंत साप होता तोपर्यंत काठी घेऊन माग गेलं. साप सिंह झाल्यावर काय डिरिंग आहे? काय डिरिंग आहे? वाघ नुसता सुटला म्हणला तरी माणसं घर सोडत नाहीत, तो तर सिंह होता. हा, काय डिरिंग आहे महाराज? त्या सिंहाने समोर येणारी गाय पाहिली आणि त्या गायीवरती, गायीच्या मानेवरती दंश केला. त्या गायीला सुद्धा मारलं. हा जाग्यावरच उभा राहिला महाराज. हा म्हणला आपलं काही खरं नाही. आता तो सिंह न राहता तो सिंह आता मनुष्याच्या रूपामध्ये आला आणि मनुष्याच्या रूपामध्ये आलेल्या हाताच्या जवळ जाऊन थांबला. हात जोडून उभा राहिला. लट 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 कापू लागला महाराज. हा, कारण तो साप कोण होता? आधी कोण होता? तो साप. नंतर कोण झाला? आता कोण झाला? याला वाटलं आपली सुद्धा आता आली आणि तो म्हणला माफ करा, तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही कोण आहेत? त्यांनी सांगितलं मी काळ आहे. मी कोण आहे? काळ आहे. त्यांनी दिलेलं उत्तर सुंदर आहे का? त्यांनी सांगितलं ऐका म्हणे, मी काळ आहे, तुमच्या समोर उभा आहे, पण तुमची वेळ आली नाही. म्हणून एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला का माणसाच्या तोंडात वाक्य असते बघा, काळ आलता वेळ आली नव्हती. म्हणून वेळ आणि काळ एकदाच यावं लागते.
तेव्हा राम बोलो राम होतो तोपर्यंत होत नाही. महाराज मंडळी प्रवास करताना जरा सांभाळून 9चं 9:30 नाही 9:45 झाले तरी चालत, लई पळवायची नाही गाडी. महाराज तुम्हाला एक वाक्य सांगतो महाराज, मला अनुभव आला. खरं सांगा, लॉकडाऊन मध्ये किती लोकांनी फोन केले तुम्हाला? केले का? नाही नाही करत नाही. लई लोक कसे आहेत मला माहिती आहे. तुम्हाला काय मला सुद्धा केला नाही, सगळं माहिती. त्याच्यामुळे लई पळापळी करायची नाही. अर्धा तास आधी निघायचं. मला बरेच जण म्हणतात महाराज तुम्ही 1 तास 2 तास आधी निघतो. मी सकाळी 7लाच निघालो आळंदीत. म्हणले मला म्हणले महाराज, आता आपले महाराज म्हणले लईच लवकर निघाले. म्हणलं करता काय, न जाणो एसटी बंद पडली मधीच तर. एसटीनं प्रवास करणारा गरीब महाराज आहे मी. काय परिस्थिती सांगून येते का महाराज? म्हणून ऐका महाराज मंडळी, मी म्हणते विनंती करणार निवांत प्रवास करायचा. महाराज सागर महाराज सगळ्यांना माहिती आहे, माझे मित्र आहेत, तुम्हाला माहिती आहे, इथं उभारणाऱ्या सगळ्या माणसाला माहिती आहे. बरोबर आहे. तो ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी इथंच, गंभीर महाराज कार्यक्रमाला होते, जायखेडला कार्यक्रम चालू होता. बरोबर आहे. किरमानेला गंभीर महाराज, चंदू महाराज होते, आम्ही त्यावेळेस आरू महाराज होते. त्यावेळेसची परिस्थिती पाहिली. आज आयुष्यातून उठलं की नाही तो माणूस, हाय का हात महाराज. महाराज मंडळी माझी विनंती आहे, एक कार्यक्रम कमी आहे पण निवांत निघायचं महाराज, टेन्शन घ्यायचं नाही. 80च्या पुढे आपली गाडी गेली नाही पाहिजे. तरुण रक्त आहे. लग्न झालं का मयूर महाराज तुमचं? आता सध्या पळत्या 120 ना. पुन्हा तिला पळ म्हणायची गरजच लागत नाही. घरी जरी गाडी असली, घरची गाडी किती वाट बघत असली तर ही गाडी 80च्या पुढे जात नाही. पण आता आम्हाला अनुभव आला. कारण घरच्या गाडीचा फोन येतो, 1 तास लेट या, पण 80च्या पुढे जाऊ ना. माणसं मग त्यांचं जरा जास्त ऐकतात. ऐका चला पुढे काय चाललं होतं आपलं. वा असंच कीर्तन ऐका महाराज. काळ जवळ आला आणि समोर उभा राहिल्यानंतर यांनी सांगितलं तुम्ही, मी काळ आहे म्हणल्यानंतर हा हुशार होता, ब्राह्मण होता, दशग्रंथी होता. यांनी विचारलं तुम्ही काळ आहेत? हो काळ आहे. मग माझं एक काम करा, आता माझ्या समोर तुम्ही आलेतच ना, तुम्ही म्हणताना वेळ आली नाही तर माझा वेळ आणि काळ कधी येणार आहे सांगा, आणि माझा मृत्यू कशात आहे सांगा. त्यावेळेस काळानं त्याला सांगितलं लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुमचा मृत्यू मगर चावू नये. काय चावून? मगर चावून. यांनी त्याच दिवशी विचार केला, पाणी प्यायचं तर उकळून गाळून प्यायचं. त्याच दिवशी विचार केला. खालच्या मजल्यावर राहत नव्हता, 3 मजली माडी बांधली, 4थ्या मजल्यावर राहायला लागला. न जाणो गटारीतून मगर आली तर म्हणून असा राहायचा महाराज. ज्या राज्यात तो राहत होता त्या राजाला एक मुलगा होता, तो हुशार होता. राजाने सांगितलं म्हणे तुमच्यासारखा विद्वान आमच्या राज्यात राहत नाही आणि माझ्या एवढ्या मुलाला वेद विद्येचा अभ्यास शिकवा म्हणल्यानंतर यांनी सांगितलं ठीक आहे. 12-13 वर्ष तो मुलगा त्यांच्याकडे राहिला. आता राजाचा मुलगाही मोठा झाला, हेही म्हातारा होत आला होता. कोण? ब्राह्मण. आणि राजाच्या मुलाचं लग्न जमलं, लवकरच जमलं, वेळ कमी असल्यामुळे. आणि लग्न जमलं आणि त्याचं लग्न पार तिकडं लांब होतं, धनेरच्या पलीकडे, धनेर आंबळीच्या पलीकडे, तिकडं लय लांब गेलोय बाबा मी डोंगरानं. लय लांब लग्न होतं त्याचं, तिकडे दुसऱ्या राज्यात लग्न होतं. पूर्वीच्या काळातलं लग्न. आता पूर्वीच्या काळामध्ये लग्न कशी असायची बाबा तुम्हाला माहित आहे, 2-2, 3-3 दिवस लोक लग्न चालायचे म्हणे पूर्वीच्या काळात. आता शॉर्टकट आहे, सकाळी साखरपुडा, दुपारी हळद, संध्याकाळी लग्न, 2-3 दिवसानंतर डामडूम, 4थ्या दिवशी लगेच फारकत. आता परिस्थिती वाईट आहे. आमच्या एका मित्राचं लग्न झालं आणि मी त्याला फोन केला, म्हणलं आता कीर्तनाला फिरतो, आता कधी घरून डब्बा असतो कधी नसतो. मग मी त्याला प्रेमाने फोन केला, म्हणलं हॅलो, म्हणलं बोला ना महाराज. म्हणलं सुदैवाने तुझ्या शहरातून मी चाललोय, फक्त मित्राचं नाव सांगणार नाही तुम्हाला, सुदैवाने तुझ्या शहरातून चाललोय. म्हणले मग? म्हणलं काय नाही, घरून काही डब्बा आणला नाही, दुपारची वेळ आहे, थोड्या 2 चपात्या आणि थोडी सुकी भाजी आणून दिलं तर मला बरं होईल, म्हणजे चलता चलता मी बसमध्ये आपला खाऊन जाईन. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे देतो. मग ठीक आहे देतो म्हणल्यानंतर मी थांबलो, मी काहीच बोललो नाही त्याला. पण त्यांनी परत फोन केला, मला तुम्ही हॉटेलचं खात नाही का? मी म्हणलं का रे? मला घरी कोणीच नाही, मला वाटलं त्याची बायको माहेरला वगैरे गेली असेल. न जाणे म्हणलं जाऊ दे. परत 2-4 महिन्यांनी त्याच्या शहरात माझं कीर्तन. मला आनंद झाला. कोणाच्या घरी जायचंय? मित्राच्या घरी जायचं. मी त्याला सकाळीच फोन केला, बघ म्हणलं मागच्या वेळेस तू मला डबा आणून दिला नाहीस, यावेळेस तुला शिक्षा आहे, मी जेवायला डायरेक्ट तुझ्या घरी येणार. तू मला ये ना, काहीच अडचण नाही. मी गेलो महाराज, 4 वाजता त्याच्या घरी गेलो. 4 वाजता घरी गेलो, 5 वाजले, 5:30 वाजले, भांड्याचा आवाज नाही, चहा नाही, पाणी नाही, काही नाही. हा आला तसा मलाच गप्पा मारत बसला. 7 वाजले, 8ला कीर्तन. म्हणलं अरे कधी? म्हणलं वहिनीचा आवाज नाही, काय नाही. ते म्हणलं तुला माहित नाही का? म्हणलं काय? वहिनी महिन्यातच निघून गेली. म्हणजे लग्न झाल्यावर महिन्यातच. अशी परिस्थिती सध्या आहे. ऐका मला सांगायचे असं काय चाललं आपलं, आहेत ना तुम्ही? लग्न
ऐका, राजाच्या मुलाचं लग्न जमलं आणि राजाच्या मुलांनी जिद्द धरली काय, मी ज्या गुरुकडे वेद विद्येचा अभ्यास केलाय ते जर गुरु माझ्या लग्नात आशीर्वाद द्यायला आले नाही तर मी लग्नच करणार नाही. हे लय अवघड आहे, हे लय अवघड आहे. कीर्तन करणं सोपं आहे महाराज, कीर्तनाला जाणं सुद्धा सोपं आहे, काहीतरी प्राप्ती आहे. लग्नाला जाणं लय कठीण, डिझेल सुद्धा घरून भरावं लागते. मग त्यांनी सांगितलं यावं लागल. आता यांनी सांगितलं राजे साहेब मी घर सोडत नाही. का सोडत नाही, मगर जाऊन माझा मृत्यू आहे. राजाने सांगितलं काळजी करू नका, 10,000 सैनिक तुमच्या संरक्षणाकरता देतो. किती? 10,000 सैनिक. एक मगर काय करणार आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं ठीक आहे. निघाला महाराज, पण तो परत जाऊन बसला वरती. परत जाऊन बसल्यावर राजाने सांगितलं काय झालं? तो म्हणला माझी काही डिरिंग होत नाही, गेलाच जीवतोय, काय करू? राजे साहेबांनी सांगितलं ऐका म्हणे, माणूस हा लोभी आहे, ऐका लक्षपूर्वक. राजाने सांगितलं माझा एकूण एक मुलगा आहे, माझ्या मुलाच्या विवाहाला तुम्ही या, माझी अशी नम्रतेची विनंती आहे. जर तुम्ही माझ्या मुलाच्या विवाहाला आलात तर माझं अर्ध राज्य तुम्हाला दान. अर्ध राज्य दान म्हणल्या उठून बसला, लगेच धोतर घातलं, फेटा बांधला लगेच निघाला महाराज. लगेच निघाला आता रथात बसला, रथ निघाला. नवरदेवाच्या शेजारी हा वराड निघालं. कुठं? लंडनला नाही, लग्नाला. मला वाटलं म्हणता का लंडनला. वराड निघालं. आता 2-2, 3-3 दिवसाचा प्रवास. एक दिवशी मुक्काम बरोबर जंगलाच्या मधोमध पडला. जंगलात मुक्काम पडला आणि हा रथाच्या वर जाऊन झोपला. कोण? ब्राह्मण. तो म्हणा न जाणू एखादी मगर रात्रीच्या झाली तर. पण त्या जंगलाचा जो राजा होता, त्या जंगलाच्या राजाला कितीतरी वर्षानंतर लग्न झाल्यावर त्याला झालता मुलगा. त्याला मुलगा झालता आणि त्यांनी असं वचन दिलं तर देवाला की मला जर मुलगा झाला तर मी हत्तीच्या वजना एवढं सोनं एका ब्राह्मणाला दान करेन. किती आहेत काय गेले घरला? हत्तीच्या वजना एवढं सोनं. 3 ग्रॅमची सासऱ्याने दिलेली अंगठी नाही पोरो, हत्तीच्या वजना एवढं सोनं. यांनी सांगितलं बापरे. आणि सुदैवाने हा ब्राह्मण तिथे मुक्कामाला गेलेला. आता हे जंगलातला राजा होता. या सगळ्या राजाच्या वराड्याचं याची सोय त्यांनी केलेली. मग केलेली त्यांनी ते रथ पाहिला आणि ते रथाच्या वर जाऊन झोपल्याला ब्राह्मण पाहिला. ते म्हणजे राजे साहेब हे काय चाललंय, रथाच्या का वर झोपतायत? ते म्हणले त्यांच्याबद्दल काही बोलू नका, ते आमच्या मुलाचे गुरु आहेत आणि ते जमिनीला पाय लावत नाहीत, लय निष्ठावंत आहेत. ते म्हणले मी अशाच माणसाच्या शोधात आहे. अहो मी पण केलाय, हत्तीच्या वजना एवढं सोनं दान द्यायचंय. कुणाला? ब्राह्मणाला. असा माणूसच मी शोधतोय. ते वर गेले. ते म्हणले काही करा ब्राह्मण देव, माझ्या जमिनीला एकदा पाय लावा आणि आमची जमीन पवित्र करा. ते म्हणला जमणार नाही. ते म्हणला अहो लावा ना. ते म्हणला जमणार नाही. नाराज होऊन तो राजा खाली येता येता म्हणला ब्राह्मण देव जर तुम्ही माझ्या जमिनीला पाय लावले असते तर माझी इच्छा होती की हत्तीच्या वजना एवढं सोनं तुम्हाला काय करायचं होतं, दान द्यायचं होतं. यांनी विचार केला पहिल्या राज्याचं किती? अर्ध राज्य. आणि हत्तीच्या सोन्याचं वजन एवढं काय सोनं. ते मला जगून तरी काय करायचे. उतरला महाराज, लोभी आहे माणूस. खाली उतरला, जमिनीला पाय लावलं आणि सांगितलं बघू सोनं. आता हा राजा हुशार होता. कोणता? जंगलातला. यांनी सांगितलं आमच्या जंगल राजमध्ये अशी परंपरा आहे, एखादी गोष्ट दान द्यायची म्हणली तर गुडघे इतक्या पाण्यात जाऊन संकल्प सोडावा. तुम्हाला कळालं ना किती पाण्यात? गुडघे इतक्या. तो म्हणला पाणी म्हणल्या पुन्हा वर जाऊन बसला महाराज. त्याला सांगितलं अरे बाबा हत्तीच्या वजना एवढं सोनं येतंय काय, येडायस का काय? काय भाव चालू आहे? 68,000. 22 कॅरेटचा, 24 कॅरेटचा 72-73 हजार असेल. इथपर्यंत भाव चाललाय. म्हणला येडे आहेत का, उतरा खाली. हा खाली उतरला आणि त्या राजाने सांगितलं, जंगलच्या राजाने सांगितलं म्हणे पहिलं 10,000 सैन्य तुमच्या संरक्षणाकरता, माझं 1,00,000 सैन्य तुमच्या संरक्षणाकरता नदीमध्ये उभा करतो. एक मगर काय करणार आहे? त्याला पटलं महाराज आणि गुडघे इतक्या पाण्यात जाऊन उभा राहिला. हातामध्ये तांब्या भरून घेतला आणि राजाला सांगितलं राजा हात पुढं करा, सोडू द्या संकल्प. आणि संकल्प सोडू द्या म्हणल्यानंतर राजाने त्याचं मनगट हातात धरलं. कुणाचं? ब्राह्मणाचं. आणि म्हणला जेहरी ओळखलं का? काय म्हणला? ओळखलं का? ओळखलं का म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही ओळखलं. तो म्हणला मी काळ आहे. कोण आहे? काय? त्यांनी सांगितलं हे चिटिंग आहे. ते मला कसं काय? कसं काय म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं की तुझा मृत्यू मगर चावू नये आणि तुम्ही कोण आहेत? मनुष्य आहेत. त्यांनी सांगितलं येड्या सापाचा सिंह व्हायला मला सेकंद लागला नाही, सिंहाचा माणूस व्हायला मला सेकंद लागला नाही आणि माणसाची मगर व्हायला काय 2-4 दिवस लागतील का? पाहता काय माझ्याकडे माणसाची मगर झाला आणि एवढ्यातून त्याला ओढून माझा दृष्टांत संपला. मरण चुकवण्याचा कितीही प्रयत्न करा, मरण चुकवता येत नाही बाय बाप.
पण मरणावरती विजय मात्र मिळवता येतो. विडाला विठाला 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 विठाला. मरणावरती विजय मिळवता येतो. मग महाराज मरणावरती विजय कसा मिळवायचा? आता तुकोबाऱ्यांचं एक प्रमाण सांगतो आणि त्या उक्तीप्रमाणे तुकोबाऱ्यांच्या प्रमाणाच्या उक्तीप्रमाणे मरणावरती माणसाला विजय मिळवता येतो. कसा? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मनुष्य जरी या लोकातून देहाने जरी गेला असेल तर कीर्ती रूपाने तो जर मनुष्य उरला, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका मन एका मरणाची सारे, तुका मन एका सारे, तुका मन एका मरणाची सारे, तुका मन एका मरणाची सारे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. हो तुका म्हणे एका मरणाची सारे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसाला या लोकातून जायचंय, मरण चुकणार नाही, कीर्ती रूपाने माणसं शिल्लक राहतील. मी कितीक लोकांची नावं सांगेल तुम्हाला, कितीक लोकांची नावं सांगेल महाराज. कितीक माणसं या लोकातून गेले पण कीर्ती रूपाने शिल्लक राहिले. मग कीर्ती रूपाने शिल्लक राहणे म्हणजे काय करणे? ऐका, धावत्या वेगात सांगतो. आपण जे काही काम करतोय ते काम फक्त प्रामाणिकपणे करा, आपली कीर्ती शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही महाराज. ते काम प्रामाणिकपणे करा. पण एक वाक्य बोलू का? थोडस माफी मागून बोलतो दादा. सध्या काय झालंय, कुठल्याच कामात प्रामाणिकपणा राहिला नाही. कीर्तनात सुद्धा कोणी डेअरिंग करत नाही, कोणी आम्ही आपलं आपलं सांगत नाही स्वतःच महाराज. पण आपण सांगावं, आपल्यात सुद्धा प्रामाणिकपणा राहिला नाही. संतांचे प्रमाण सोडले, कुणाची म्हणा लागले. हे काय प्रामाणिकपणा आहे का? अरे प्रामाणिक असावं माणसाने, प्रमाणासारखं प्रामाणिकपणा राहिला नाही महाराज. मला काय म्हणायचे, हे आपलं कर्म आहे. मयूर महाराजांनी पकवाज वाजवावं, ते त्यांचं कर्म आहे, ते त्यांचं काम आहे, त्यांनी त्यांचं करावं. आमच्या राकेश महाराजांनी, आमच्या महाराजांनी गावं, ते त्यांचं काम आहे. आमच्या बाबांना पेटी वाजवत आहे, ती पेटी वाजव, हे यांचं कर्म आहे. मला चार गोष्टी बोलतात, त्यात कर्म आहे, हे सोडावून दुसरंच बोलावं का महाराज? सध्या काय झालंय, कुठलंच कर्म प्रामाणिक राहिलं नाही. प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटतं कुठून तरी काहीतरी मिळावं. थोडं बोलतो तुमच्याशी, ऐका. माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं, तुमच्यासह मला सुद्धा असंच वाटतं. हे कीर्तन सांगतोय, ऐका. आपल्यापेक्षा जे मोठा भाऊ असला त्याचं सुद्धा माणसाला थोडं जास्त नाही, त्याचं सुद्धा थोडं कुणाला असं वाटतं आपल्याला. आपल्यापेक्षा लहान असला तर त्याचं सुद्धा थोडं बोला की आपल्याला. आणि इकडचं नाही पुरलं तर सासरवाडीचं सुद्धा तुम्हाला काय वाटतं? सगळं आपल्याला असं वाटतं महाराज. किती सगळं आपल्याला असं वाटतं. म्हणून बघा, पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या ऑफिसमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असं बघायला मिळत होतं का त्या टेबलवरचे पेपर उडू नये म्हणून त्याच्यावर दगड ठेवला जायचा. बरोबर आहे ना? ते शोचा दगड असायचा. टेबलवरचे कागद उडू नये म्हणून त्याच्यावरती काय ठेवलं जायचं? दगड. म्हणजे त्याच्यावर काय ठेवलं जायचं? वजन ठेवलं जायचं. आता कागद पुढं सरकावं म्हणून त्याच्यावर वजन ठेवलं जातं. कळलं का तुम्हाला? नाही हा, कळलं ना? 1,500 कठीण आहे. 100 रुपये भरले बायानी फॉर्म भरायला. एकनाथ शिंदेच्या 1,500 बऱ्याच घरी चुली पेटल्या नाहीत 15-20 दिवस. आमच्या शेजारची बाई रोज उठली का महाराष्ट्र बँकेत, रोज उठली का महाराष्ट्र बँकेत. मी म्हणलं वहिनी तुमचा प्रॉब्लेम काय? ती म्हणली महाराज ते आधार अजून लिंकच झालं नाही बघा. मी म्हणलं ते आधार तिकडचं लिंक जाऊ द्या, घरचं कसं चालू आहे? ते म्हणे पप्पा चपात्या तेवढ्या करून ठेवतो मी, भाजी करते. किती अवघड आहे ते. एवढी परिस्थिती वाईट आहे महाराज सध्या. ऐका, मला सांगायचं असं, प्रत्येक माणसात प्रत्येकाला वाटतं मला कुठून तरी मिळावं आणि प्रामाणिकपणे नाही हो, अप्रामाणिकपणे मिळावं असं वाटतं. म्हणून प्रत्येक कर्म आपण आपलं जर पवित्र केलं, आपण आपल्या कर्मामध्ये पवित्र होऊ शकतो. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम
कर्माची उरे कीर्ती मागे, माणसाची कीर्ती मागे शिल्लक राहते. आपण आपलं कर्म प्रामाणिकपणे करणं आणि ते कीर्ती वाढणं म्हणजे मृत्यूवरती विजय मिळवणं आहे. विठाला 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 विठाला. एक नाव सांगेल. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र पहा. महाराजांनी उभ्या आयुष्यात स्वराज्याच्या काळजीशिवाय दुसरं काही केलं नाही. महाराज जरी इहलोकातून गेले असतील देहाने, तरी विचाराने आजही महाराज प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आहेत. काय? कारण विचाराने आपल्या परिसरातलं वैभव, ज्यांनी आपल्या परिसरामध्ये परमार्थ टिकवला, ज्यांनी परमार्थ वाढवला, असले कृष्णा माऊली जाय खेडेकर. माऊलींचा विचार करा. माऊली जरी इहलोकातून देहाने गेले असतील, तर मी असं जाणीवपूर्वक म्हणेन, या बागलाण तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात आज माऊली परमार्थाच्या रूपाने आहेत. राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर विभूती. राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी जगामाजी. गेले दिगंबर विश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामागे. कितीतरी लोकांचं जीवन सांगेल महाराज. का हो? परमार्थिक माणसाचीच कीर्ती राहिली का? राजकारणी माणसाची सुद्धा कीर्ती सांगतो. एक नाव सांगतो तुम्हाला. मी कुठल्या पक्षाचा नाही, मला कुठल्या पक्षाचं काही घेणं देणं नाही. माझा फक्त एकच पक्ष आहे, ते म्हणजे वारकरी संप्रदाय. बस. आणि आपल्याला जगात एकच मालक आहे, त्याचं नाव आहे पांडुरंग परमात्मा. त्याला सोडलं तर आपण कुणालाच मानत नाही महाराज. तो आपला राजा आहे, राजा पंढरीचा आहे. साधा राजा आहे का महाराज? एक वाक्य सांगतो. चला आता विषय निघाला म्हणून सांगतो, कारण आता सीझन आलाय. कशाचा सीझन आलाय आता? बघा, कळते का तुम्हाला? आता सीझन आलाय. बरेच माणसं लोकांच्या मागे पळतील. ऐका, एका सरपंचाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही जर फिरत असाल, तर त्या सरपंचाला कधीच वाटत नाही तुम्हाला सरपंच करावं. वाटते का? नाही वाटत. एका जिल्हा परिषद सदस्याचे कार्यकर्ते म्हणून जर तुम्ही फिरत असाल, तर त्या सदस्याला कधीच वाटत नाही तुम्हाला आपली जागा द्यावं. वाटते का? वाटत नाही. एखाद्या आमदाराचे कार्यकर्ते म्हणून फिरत असाल, तर त्या आमदाराला कधीच वाटत नाही तुम्हाला आमदार करावं. एखाद्या खासदाराचे कार्यकर्ते म्हणून फिरत असाल, तर त्या खासदाराला कधीच वाटत नाही तुम्हाला खासदार कराव. पण माझ्या पांडुरंग परमात्म्याचे कार्यकर्ते म्हणून फिरा, तो पांडुरंग परमात्मा स्वतःचं पद तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आपण सारी खे करीती के करीती अपना तारी के करीती नाही काळ वेळ तया लागे, राम म्हणत रामची होईचे, अधी पैसोनी पदवी घ्यायचे, अधी पैसोनी पदवी घ्यायचे, अधी पैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणता रामाची होईचे, अधी पैसोनी पदवी घ्यायचे, अधी पैसोनी पदवी घ्यायचे, अधी पैसोनी पदवी घ्यायचे. आपल्यासारखे करत येतात संतांचं प्रमाण नाही. काळ वेळ लागेल त्याला. मला म्हणा तुमचं पण प्रमाण वाढवा. छान. एक प्रमाण माझ्या कीर्तनात तुम्ही वाढवलं, मला पुन्हा विस्तार करता येतं. राम म्हणता रामाची होईचे, पदी वैसोनी पदवी घ्यायचे. तुम्ही देवाचे कार्यकर्ते म्हणून फिरवा, देव तुम्हाला आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला सांगायचं असं. आपली वेळ पुढे चालली. महाराज, माणसाला मृत्यू चुकवता येतो, मृत्यू चुकवता येत नाही असं नाही. माणसाला मृत्यू चुकवता येतो. कीर्ती रूपाने आपण राहिलो पाहिजे, म्हणजे आपला मृत्यू चुकतो. कुणी मृत्यू चुकवला? अनेकांनी मृत्यू चुकवला. कुणी चुकवला महाराज? अनेकांनी. अनेकांपैकी काही उदाहरणं तुमच्या समोर सांगतो. बरोबर 11 वाजता सेवा संपणार आहे. काळजी करू नका. पहिल्या चरणावर येथून थोडं बोलून सेवा पूर्ण करतो. अनेकांनी मृत्यू चुकवला.
अनेकांना मृत्यू चुकवता येतो. कुणी चुकवला महाराज? माझ्या भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांनी आपला मृत्यू चुकवला महाराज. भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांनी. ऐका थोडा इतिहास. ज्ञानोबाऱ्यांचं वय होतं 16 वर्ष. ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झाल्यानंतर काळ भगवान श्री ज्ञानोबाऱ्याला नेण्याकरता आला आणि काळ ज्ञानोबाऱ्यांना वयाच्या 18व्या वर्षी नेण्याकरता आला. असं म्हणतात, आता काही जण 18 सांगतात, काही जण 16 सांगतात. जाऊ द्या, आला काळ नेण्याकरता. आणि आल्यानंतर माझे निवृत्ती दादा त्या काळाच्या समोर गेले. ऐका. आणि त्या काळाला फक्त असे 2 बोट केले महाराज. तो काळ निघून गेला. पुन्हा 2 वर्षांनी तो काळ माझ्या भगवान श्री ज्ञानोबाऱ्याला नेण्याकरता आला. पुन्हा सोपान काका महाराज पुढे गेले आणि त्यांनी त्या काळाला असे, ऐका की, 2 बोट केले. पुन्हा काळ निघून गेला. पुन्हा 2 वर्षांनी काळ भगवान श्री ज्ञानोबाऱ्याला न्यायला आला. आणि आल्यानंतर माझ्या चिमुकल्या मुक्ताबाई पुढे गेल्या आणि त्या मुक्ताबाईनं असा त्या काळाला 2 बोट केले. आणि 2 बोट केल्यानंतर त्या काळाच्या मुखावरती प्रश्नार्थी चिन्ह होत. पहिले 2 बोट केले म्हणून 2 वर्षांनी आलो, दुसऱ्याने 2 बोट केले म्हणून 2 वर्षांनी आलो. आता तुमच्या 2 बोटाचा अर्थ काय? त्यावेळेस मुक्ताबाईने दिलेलं उत्तर सुंदर आहे. ए काळा, ऐक, या 2 बोटाचा अर्थ असा आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू यायचं नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाऱ्यांचं अस्तित्व. याच्या पुढे बोलतो महाराज. मला याच्या पुढे बोला वाटतं. त्या ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाजवळ आम्ही राहतो महाराज. भलत या भावे शरण जाता भेटी, पाडत तसे तुती जन्म व्याधी. अहो काय होतो आम्ही, काय आमच्या लीला सांगायच्या तुम्हाला. आता हे पांढरं शुभ्र धोतर घालून इथं उभा राहिलोय, तुम्हाला दिसतंय. नसते ज्ञानोबा झाले आणि नसते जोग महाराज झाले, आम्ही सुद्धा म्हशीच्या माग असतो. मयूर महाराज तुम्ही सगळे आपण म्हशीच्या माग. तिथं महाराज कुणी म्हणून नसते हान्या असं म्हणत असतं का नाही लोक. ही ज्ञानोबाऱ्यांची कृपा आहे महाराज. म्हणून त्या मुक्ताबाईने ज्ञानोबाऱ्याला सांगितलं, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत यायचं नाही. पण मी असं सांगेन की जोपर्यंत भगवान श्री ज्ञानोबारा आहेत तोपर्यंत या चंद्र सूर्याचं अस्तित्व आहे, नाही तर तो अस्तित्व नाही, तोपर्यंतच अस्तित्व आहे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी जगाच्या काळावर पाय दिला. ज्ञानोबाऱ्यांनी मृत्यूवरती विजय मिळवला. समाधी ज्ञानोबाराय संजीवन समाधी भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांनी घेतली. म्हणजे ज्ञानोबाऱ्यांनी मृत्यूवरती विजय मिळवला. एक. दुसरं सांगतो चला. दुसरा मृत्यूवरती विजय मिळवला माझे पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी. ऐका. आता मृत्यूवरती विजय मिळवणं याचा साक्षात्कार उदाहरण मी तुम्हाला नाथ महाराजांचं सांगतो. महाराज ज्ञानोबाऱ्यांतर समाधी घेतली, पण नाथ महाराजांचं ऐका. मी एक विनंती करेन बघा. परिसरातले सगळे शहाणे माणसं आलेत. हे चित्रीकरण बी चालू आहे, आपल्या युट्यूबला जाणार आहे. मी शहाणे माणसं आलेत, थोडंसं तुमच्या सर्वांच्या कदाचित आशीर्वादानं बोलेल किंवा जोग महाराजांचा आशीर्वाद ज्ञानोबाऱ्यांची कृपा म्हणून बोलेल. इथून पुढे जो कीर्तनकार कीर्तनाला येईल ना, त्या कीर्तनकाराला विनंती करा, महाराज तुम्ही आता दुसरं काही सांगण्यापेक्षा संत चरित्र कीर्तनात सांगा, अशी त्याला विनंती करा. त्याला काय सांगू का तुम्हाला, खरं सांगतो काय नाही देवा, काय नाही. मी आळंदीमध्ये राहिला होतो. महाराज आमच्याकडे नेहमी यायचे आळंदीला. आम्ही जगजीवनच्या चाळीमध्ये राहिला होतो महाराज. एक चाळी 10-12 खोल्यांची चाळी होती. तिथे एक म्हातारी आजी राहत होती. रिटायर्ड डॉक्टर होती. म्हणजे इंग्रजाच्या काळातली डॉक्टर होती. आणि ती मरण यावं म्हणून आनंदित राहिली. लक्षात ठेवा, मी कशा करता सांगतोय, संत चरित्र करता सांगतोय. त्या आजीकडे जर कधी जाऊन बसलं ना महाराज, ती आजी कधीच विचारत नव्हती तू कोण्या गावचा आहे, तुला आई आहे का, तुला बाप आहे का, असं कधीच विचारत नव्हती. ती आजी नेहमी सांगायची, आम्ही भाग्यवान आहे, आम्ही मामासाहेब दांडेकरांची कीर्तन ऐकली. आम्ही भाग्यवान आहे, आम्ही वैद्यबाबांची कीर्तन ऐकली. आम्ही भाग्यवान आहे, केंद्रे महाराजांची कीर्तन ऐकली. असं ती आजी सांगायची. मी त्या आजीला विचारलं, आजी तुम्ही नेहमी आल्यानंतर हेच सांगता, दुसरं काही सांगा ना. त्यावेळेस त्या आजीनं सांगितलेली गोष्ट आहे, मला आजही आठवते. महाराज अंगावरती काटा आला माझ्या. त्या आजीने सांगितलं, म्हणे हनुमंतराया संसारातल्या गोष्टी करून काय फायदा आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून कीर्तन हे पुण्याची बाजू आहे. कीर्तनात जर पुण्य प्राप्त होत असेल तर कीर्तनात संतांचं चरित्र आलं पाहिजे. म्हणून मी सांगतोय असं महाराज मला, कारण ही सगळी जाणकार मंडळी, मी कुठेही बोलत नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला विनंती करतोय की आपण हे जर नियम लावला तर परिसरातला अजून वैभव वाढेल महाराज. मला असं सांगायचंय, नाथ महाराजांनी प्रत्यक्ष मृत्यूवरती विजय मिळवला. ऐका. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र सांगतोय मी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना जसा आपल्या सर्वांना काळ न्यायला येतो तसा नाथ महाराजाला काळ नेण्याकरता गेला आणि नाथ महाराज मेले. लक्षपूर्वक ऐका माझं. पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज मेले. ऐकताय ना तुम्ही, नाथ महाराज मेले. म्हणून ही बातमी पैठण गावामध्ये पसरली आणि पैठणचे सगळे ब्राह्मण एकत्र झाले. नाथ महाराजाला घासू आंघोळ घातली. महाराज
मेल्यावर आंघोळ घालतात का आपल्याकडे? घालतात ना. जिवंतपणी घालत जा. मेल्यावर घालून काय उपयोग नाही. जिवंतपणे आंघोळ घालत जा. मेल्यावर नाथ महाराजाला आंघोळ घातली, नाथ महाराजाला नवीन कपडे घातले, नाथ महाराजांना तिरडीवरती झोपवलं आणि नाथ महाराजाला असं गच्च तिरडीवरती बांधलं. तुमच्याकडे बांधतात का? तो बांधणारा सुद्धा वर्ग स्वतंत्र असतो, कुणालाही बांधता येत नाही. आता तुमच्या इकडे कशी परंपरा आहे माहित नाही. हा, आमच्या इकडे बांधणाऱ्या वर्गाला आधी द्यावं लागते. हो, हे कीर्तनात बोलतोय मी, आमच्या गावातही बोललो. माझी मावशी वारली 2 वर्षापूर्वी आणि आमच्या बंधूंनी फोन केला, म्हणजे मावशी वारली, तू गावाकडे. गावाकडे म्हणल्यानंतर मी गेलो. आता शेवटी नात्यात आहे आणि आमच्या मावशीला 5-6 मुली आहेत, एकच मुलगा, त्याचं लग्न झालं नाही. म्हणून मला चला जाऊया, गावातलीच मावशी आहे म्हणून मी गेलो. गेल्यानंतर मी आमच्या शहरामध्ये तालुक्याला पोहोचलो. अहमदपूर शहरात गेल्यानंतर आमच्या भावांचा फोन आला, माझ्या बंधूचा, कुठपर्यंत आलेत? मी म्हणलं मी आलोय अहमदपूर पर्यंत. म्हणले आता तुला कसं काम सांगावं मला काही कळत नाही, असं काही कार्यकर्ता पाठवतो, त्याला 2-3 हजार रुपये त्याच्याकडे दे. म्हणलं मला वाटलं सरपंच न्यायला, सरपंच कळते ना तुम्हाला, लाकडं न्यायला किंवा ते कपडे वगैरे घ्यायला पैसे कमी पडले असतील म्हणून त्यांनी सांगितलं असं. मी म्हणलं काय आणायचे मला सांग. ते म्हणलं तू महाराज आहे, तुला कसं सांगू, तू फक्त पैसे दे. मग मी ते काढले 3,000 रुपये, 2,500 रुपये का कार्यकर्त्याकडे दिले. ते कार्यकर्ता घेऊनच आला. तेव्हा मला कळलं बांधणाऱ्याला आधी द्यावं लागते. ऐका, तसं ते बांधलं महाराज नाथ महाराजाला, करकटून बांधलं. 4 जणांनी नाथ महाराजांना खांद्यावरती घेतलं. वेळ कमी असल्यामुळे आपल्याकडे आता लवकर घेतलं आणि राम बोलो राम म्हणत नाथ महाराजाला घेऊन निघाले. ऐका, लक्षपूर्वक ऐका. नाथ महाराजाला घेऊन निघाले गोदावरी नदीच्या किनारी, जिथे स्मशानभूमी असेल. स्मशानभूमीमध्ये नाथ महाराजांना घेऊन निघाले. अग्नी देण्याकरता घेऊन निघाल्यानंतर त्या पैठणमध्ये एका मुलीचं नवीनच लग्न झालं होतं आणि लग्न होऊन पहिल्यांदाच माहेरला आली होती आणि माहेरवरून पहिल्यांदाच नांदायला चालली होती. ती काहीतरी म्हणतात बघा, परती येती जाती, काय असते ते लग्नाचं असते ना काहीतरी ते. हा, काय म्हणतात तुमचे मूळ मूळ. चला, आता तुम्ही म्हणाल महाराज आता माझंही लग्न झालंय, पण ते कीर्तन करण्याच्या मध्ये कधी गेली आणि कधी वापस आली मला माहितच नाही. माझं लग्न रामनवमी हनुमान जयंतीत झालं, बाबा रोजच कीर्तन. तुम्हाला पटायचं नाही, माझं लग्न आळंदीत झाले. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री कीर्तनाला गेलो मी. कीर्तनावरून आल्यावर मेहंदी काढली हातावर, काढावं लागते ना. आणि दुसऱ्या दिवशी लग्न करून लातूरला गेलो मंडळीला घेऊन मी. आणि तिथे गेल्यानंतर मला परत एकाचा फोन आला, म्हणले महाराज आज तुमची कराडला शेवा आहे. घरचे म्हणले येडायस का काय, 15-20 दिवस आता घर सोडायचं नसते. म्हणलं असं नका करू. त्याच्यामुळे आपला काय भानगडीत नाही. तुम्हाला खरं सांगू का, घरी गॅस कधीच संपत नाही माझ्या. नाही कळलंय तुम्हाला, घरी खायचा विषयच नाही महाराज, कधी संपत ते कळतही नाही आपल्याला. ऐका, मला सांगायचंय असं, ती पहिल्यांदाच नांदायला निघाली होती. ऐका, नांदायला निघाली होती आणि नाथ महाराजांची प्रेत यात्रा चालली होती. वेशीच्या आतमध्ये नाथ महाराजांची प्रेत यात्रा होती आणि वेशीच्या बाहेर त्या मुलीची आई त्या मुलीला सोडवण्याकरता चालली होती. शांत खाली बघत होती ती मावशी आणि मनातल्या मनात त्या मुलीची आई म्हणली, ऐका, मनातल्या मनात त्या मुलीची आई म्हणली, काय नाथ महाराज एवढे महान संत आहेत आणि माझ्या मुलीचं नांदायला माझी मुलगी पहिल्यांदा निघाली आणि एवढे मोठे संत वारले मेले, कदाचित माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलीच्या नांदण्याला अपशकुन तर होणार नाही. कशात म्हणली ती? मनात म्हणली, भोंगा नव्हता लावला, मनात म्हणली. आणि तिरडीवरती झोपलेला नाथ महाराजांना ऐकायला गेलं. वेशीत नाथ महाराजांचं प्रेत आलं होतं. नाथ महाराज करकटून बांधलं होतं नाथ महाराजांना. नाथ महाराज उठून बसले, राम भाऊ खाली ठेवा. नाथ महाराज खाली उतरले, प्रेतात उठून बसले. त्या माता माऊलीच्या समोर गेले, नतमस्तक झाले आणि त्या सांगितलं, मावशी, माझ्या मरण्यानं जर तुझ्या मुलीच्या नांदण्याला अपशकुन होत असेल तर मी निवांत मरेल, जाऊ दे तुझी मुलगी नांदायला. काय संतांचं चरित्र आहे. कधी विचार केला याचा? ती मुलगी नांदायला गेली. पुन्हा 6 महिने नाथ महाराज राहिले. पुन्हा 6 महिन्यांनी नाथ महाराजांनी पुन्हा देह पुन्हा ठेवला. पुन्हा काळ आला, नाथ महाराजांना सांगितलं चला. पुन्हा तीच प्रक्रिया, पुन्हा घासू घासू आंघोळ, पुन्हा करकटून. आता तर म्हणले डबल बांधा, उठते. जास्त बांधा म्हणले, दुरी पक्की आणा. बांधलं गच्च. पुन्हा नाथ महाराजाला खांद्यावर घेतलं. राम बोलो राम, राम बोलो राम म्हणत नाथ महाराजाला घेऊन निघाले. पुन्हा नाथ महाराज वेशीपर्यंत आले आणि वेशीपर्यंत आल्यानंतर तुझे पुढचे 2 होते ना, काय म्हणतात त्यांना, खांदेकरी,
ते खांदेकरी म्हणले कौराम भाऊ मागच्या 6 महिन्यापूर्वी नाथ महाराज मेले, त्यांना व्हायला कोण होतं? ते म्हणले आपण. आता मेले, त्यांना व्हायला कोण आहे? ते म्हणले आपण. कायचा संत आहे म्हणले, ढोंगी माणूस होता म्हणले, हा नासक्या खांद्यावर, नासक्या लोकांच्या खांद्यावर जातो का म्हणले, हा संत नाही. ऐका इतिहास. पुन्हा नाथ महाराज उठून बसले. नाथ महाराज म्हणले राम भाऊ ठेवा खाली. नाथ महाराज खाली ठेवा म्हणल्यानंतर पुन्हा नाथ महाराज उठून बसले. या दोघांच्या समोर हात जोडले आणि सांगितलं रामभाऊ शामभाऊ तुमच्या खरंच नासक्या खांद्याची गरज नाही, माझा देव मला नेण्याकरता येईल. पुन्हा नाथ महाराज 2 वर्षे जगले आणि त्याच्यानंतर नाथ महाराजांनी रामायण लिहिलं महाराज आणि पुन्हा गावोबाला आज्ञा केली आणि नाथ महाराजांनी आपला देह गंगेमध्ये विलीन केला. याला म्हणायचं मृत्यूवरती विजय. म्हणून महाराज मृत्यू चुकवणं हे विकृती आहे, पण मृत्यूवरती विजय मिळवणं ही माझ्या महाराष्ट्रातली संस्कृती आहे. आणि जो मृत्यूवरती विजय मिळवता येतो, ज्याला मृत्यूवरती विजय मिळवता येतो त्याचा शेवट गोड होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला, 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 शेवट तो भला. तो भला शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या म्हणून तर पोरं भाजनात येणार. हे असे आलो निजाचे मायरा बेटी रकुमाईचे वरा. आपण अभंगाचा भावार्थ पाहत असताना इकडे लक्ष द्या. अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत येऊन पोहोचलो. मग महाराज कोणाचं शेवट गोड होतो, कोणाचा शेवट गोड झाला आपण पाहिलं. कर्म जर चांगलं केलं तर शेवट गोड होतो. मग शेवट गोड होण्याकरता काय करायचं महाराज? शेवट गोड होण्याकरता आपलं कर्म चांगलं करायचं. पण कर्म चांगलं करत असताना ऐका इकडे लक्ष द्या. मला फक्त माझ्या बोललेल्या वाक्याला संगती लावून शेवेला पूर्णविराम द्यायचे. पहिल्यांदा मी एक वाक्य बोललो होतो, जन्माला येत असताना आपण देवाला दिलेलं वचन आहे. काय वचन आहे? आठवीन पाय माझा निवस, रात्र ही दिवस पांडुरंगा, रात्र हे दिवस पांडुरंगा. पांडुरंगाला आपण वचन दिलेलं आहे. म्हणून ऐका, कोणाचा शेवट गोड होतो? जो रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो त्याचा शेवट गोड होतो. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळी दैवत, किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ. बसा 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 बुकेवाले बाबा बसा. कोरडाच बुका लावला बसा बसा. सगळे तुमच्याकडे बघायला लागलेत. मला पैसे देऊन आणले बघायला, तरी माझ्याकडे बघा ना. ऐका इकडे लक्ष द्या. माझं कसं आहे कीर्तनाची पद्धत, मला थोडा डिस्टर्ब झाला का मी काही कधीच पाठ करून येत नाही कीर्तन.
जसं असेल तसं मांडण्याचा प्रयत्न करतो, जोग महाराजांची कृपा होईल तसं. म्हणून ते थोडा डिस्टर्ब झाला बरं का. बाबा आहेत का तुम्ही? ऐका, हा महाराज रोज नित्यनेमाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, आपला शेवट गोड होईल. ऐका, मी एक संगती लावली होती. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती तेव्हाच उत्तम शिल्लक राहते जेव्हा त्याच्या जीवनामध्ये संगत संतांची असते आणि मुखामध्ये नाव भगवान परमात्म्याचं असतं. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती शिल्लक राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आजही राहिली, कारण संगत जगद्गुरु तुकोबारायांची आणि शिकवण स्वामी समर्थांची होती, रामदास स्वामींची होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती शिल्लक राहिली. सकल संतांचं जीवन चरित्र पहा, संतांनी काही केलं नाही, संतांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं म्हणून शेवट गोड होतो. गोड होण्याकरता काय करायचं? काही करू नका, नित्य नेमाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, तुमचा सुद्धा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आलो निजाच्या माहिरा भेटी रकुमाईचे वरा ज्ञानेश्वर माहिरा भेटी रकुमाईचे वरा अशा अर्थाचा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मी सेवेकरिता घेतला होता. थोडंसं वर्ष श्राद्ध असल्यामुळे थोडंसं श्राद्धाबद्दल मला